हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा डे 20 आहे. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 20 आणि आजचा आपला टॉपिक आहे वूड. आज आपण वूडचे सर्व स्ट्रक्चर्स, वूडचे सर्व युजेस शिकणार आहोत, तेही विदाउट एनी ग्रॅमॅटिकल फॉर्म्युला अँड विदाउट एनी ट्रान्सलेशन. आपण एकदम नॅचरल पद्धतीने प्रॅक्टिसमधून व कंडिशन्सच्या बेसिसवरती आज वूड जो आहे तो मास्टर करणार आहोत. तर मी आज तुम्हाला गॅरंटी देतो की आजचं हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लाईफमध्ये कधीच वूडच्या बाबतीत कन्फ्युजन होणार नाहीये. ओके. आणि एक अनाउन्समेंट मला करायची आहे, ती म्हणजे अशी आहे की मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की ठीक आहे, आपण लेसन्स तर घेतोय डेली, पण तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार ना. सो दॅट्स वाय आपण काय करणार आहोत, तर मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहे ईच लेसन्सचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला असाइनमेंट प्रोव्हाइड करणार आहे अँड देन मी तुम्हाला प्रॅक्टिस प्लॅन सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. ओके. माझा नंबर तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल, त्या नंबरवरती मला DM करा. मी तुम्हाला नोट्स, असाइनमेंट अँड प्रॅक्टिस प्लॅन हे जे येते सेंड करेन. ओके. आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा माझा नंबर आहे, तुम्ही तिथून सुद्धा मला जे येते DM करू शकताय. फाईन. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर बघा, आपण वूड शिकतोय. वूड हा खूप जास्त यूज केला जातो डे टू डे लाईफमध्ये. जसं की मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की दररोजचे आपले जे लेसन्स असणार आहेत, त्या प्रत्येक लेसनमध्ये आपण असे टॉपिक्स कव्हर करणार आहे की जे खूप जास्त यूज केले जातात डे टू डे लाईफमध्ये. फाईन. सो वूड सुद्धा खूप जास्त यूज केला जातो डे टू डे लाईफमध्ये, डेली कन्व्हर्सेशनमध्ये. ओके. सो वूडचे सेंटेन्स पाहण्याच्या आधी आपण कंडिशन्स पाहूयात. ओके. वी आर गोइंग टू लर्न दी कंडिशन्स फर्स्ट. तर सगळ्यात पहिला यूज काय असतो वूडचा? प्रिफरन्स ऑर डिझायर. प्रिफरन्स ऑर डिझायर म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीचा चॉईस किंवा एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती, त्यासाठी आपण यूज करणारे वूड सोबत लाईक. काय यूज करायचं आहे? वूड सोबत लाईक यूज करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्ही काय करताय, त्या व्यक्तीचा चॉईस जाणून घेताय. जसं की तुला चहा प्यायला आवडेल का? मी जर तुला चहा ऑफर केला तर तुला माझ्यासोबत यायला आवडेल का? ओके. मी मूवी पाहायला चाललोय, तर तुला पण यायला आवडेल का? इथं आपण काय करतोय, त्याचा प्रिफरन्स, त्याचं डिझायर, त्याची इच्छाशक्ती किंवा त्याचा चॉईस जाणून घेतोय. तर अशा प्रकारच्या कंडिशन्समध्ये आपल्याला यूज करायचा आहे वूड लाईक. फाईन. याचे सेंटेन्सेस सुद्धा पाहणार आहे, पण मी सुरुवातीला कंडिशन्स वरती चर्चा करतोय. जसं प्रत्येक सेंटेन्समध्ये ती कंडिशन येईल, मी तसं तुम्हाला जे ते अजून जास्त डीप एक्सप्लेनेशन देणार आहे. देन आपण सेंटेन्सच्या स्ट्रक्चर वरती सुद्धा चर्चा करणार आहे की सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असणार किंवा सेंटेन्स कसं बनवायचं ते. फाईन. आपली सेकंड कंडिशन आहे इमॅजिनरी सिच्युएशन. इमॅजिनरी सिच्युएशन म्हणजे अशी गोष्ट की जी तुमची कल्पना आहे. ठीक आहे. अशी गोष्ट जी की तुमची कल्पना आहे, ती गोष्ट खरी नाहीये. आपण असं म्हणतो ना की माझ्याकडे पैसे असते तर मी BMW कार विकत घेतली असती. ओके. आता सध्या माझ्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत, पण माझ्याकडे पुरेसे पैसे असते तर मी iPhoneच विकत घेतला असता. आता आहेत का पैसे? नाहीये, पण तुम्ही इमॅजिनेशन करताय. तुम्ही काय करताय? कल्पना करताय त्या गोष्टीची. तर अशा प्रकारच्या कल्पनेच्या गोष्टींना, अशा प्रकारच्या इमॅजिनरी सिच्युएशन्सला आपण यूज करणार आहोत वूड. फाईन. पुढची गोष्ट म्हणजे पोलाइट रिक्वेस्ट. ठीक आहे. पोलाइट रिक्वेस्ट, अत्यंत विनम्र विनंती करायची आहे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला. ठीक आहे. खूप जास्त विनम्र विनंती. तर त्या केसमध्ये एक तुम्ही काय यूज करणार आहे? वूड यूज करणार आहात. आणि फोर्थ कंडिशन म्हणजे पोलाइट ऑफर ऑर इन्व्हिटेशन. ठीक आहे. एकदम तुम्हाला पोलाइटली ऑफर द्यायची आहे समोरच्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला एकदम विनम्रपणे त्याला इन्व्हिटेशन द्यायचं आहे, तर त्या केसमध्ये एक तुम्ही वूडचा यूज करणार आहात. ओके. सो वी आर गोइंग टू यूज वूड अंडर दीज 4 कंडिशन्स. या 4 कंडिशन्सच्या अंडर तुम्ही वूड यूज करणार आहात. फाईन. सो आता आपण स्टार्ट करूयात आपल्या प्रॅक्टिस लेसनला. मी आता बघा ईच सेंटेन्स जे ते इथे रीड करणार आहे, त्याचं मिनिंग सांगणार आहे, ते सेंटेन्स कसं बनलं हे स्ट्रक्चर तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या कंडिशन बद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. बघा, वूड खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, थोडासा अवघड सुद्धा आहे वूड, नो डाऊट अबाउट दॅट.
तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, हा जो लेसन आहे तो स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत तुम्हाला हा लेसन पाहायचा आहे. बिकॉज लक्षात ठेवा, आपली शिकवण्याची मेथड अशी आहे की नवीन सेंटेन्स आलं एखादं तर त्या नवीन सेंटेन्समध्ये नवीन काहीतरी कंडिशन जे ते निर्माण होत असते आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करत असतो. अशी आपली टीचिंगची मेथड आहे. सो काय होऊन जाईल, तुम्ही एका कंडिशनवरती 5-6 वाक्य तर शिकताल, पण समजा असं झालं की त्या वाक्यांच्या नंतर असं एखादं वाक्य आलं की जिथे नवीन कंडिशन निर्माण होते आणि तुम्ही नेमकं तेच वाक्य मिस केलं स्किप केल्यामुळं, तर तुमचा वूडचा लेसन हा अपूर्ण राहणार आहे, इनकम्प्लीट राहणार आहे. सो वॉच दिस लेसन फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड. ठीक आहे, सुरुवातीपासून ते एंड पर्यंत तुम्हाला हा लेसन पाहायचा आहे. सो आपण स्टार्ट करूया. फर्स्ट सेंटेन्स बघा, आय वुड लाईक टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. आय वुड लाईक टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. याचा अर्थ आहे की मला माझं इंग्लिश इम्प्रूव्ह करायला आवडेल. माझं डिझायर आहे, माझा प्रिफरन्स आहे, माझा चॉईस आहे काय, की मला माझं इंग्लिश इम्प्रूव्ह करायला आवडेल. जर मला कोणी जर शिकवलं, मला जर कोणी शिकवायला तयार असेल, मला जर कोणी ट्रेन करायला तयार असेल किंवा हेल्प करायला तयार असेल, तर मला नक्कीच निश्चितच माझं इंग्लिश इम्प्रूव्ह करायला आवडेल. ठीक आहे, आता ही जी कंडिशन आहे किंवा हे जे सेंटेन्स आहे ते फर्स्ट कंडिशन वरती बनलेलं आहे, वुड लाईक, प्रिफरन्स किंवा डिझायर. ठीक आहे, म्हणजे माझा चॉईस, माझी प्राथमिकता किंवा माझी इच्छा शक्ती. ठीक आहे, माझी इच्छा आहे ती गोष्ट करण्याची. आता अशा प्रकारचं सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, सेंटेन्स स्ट्रक्चर काय असणार आहे आपलं, तर सुरुवातीला आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय तो व्यक्ती सुरुवातीला येणार आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीचा, त्या पर्सनचा उल्लेख करा एकदम स्टार्टिंगला, बिगिनिंग मध्ये सेंटेन्सच्या. त्याच्यानंतर वुड लाईक यूज करा तुम्ही. ठीक आहे, व्यक्तीच्या नंतर वुड लाईक यूज करा. त्याच्यानंतर टू लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे वुड लाईक टू. देन पुढे तुम्हाला यूज करायचा आहे तुमचा वर्ब. ओके, काय यूज करायचं आपल्याला, वर्ब यूज करायचा आहे. आणि देन जे काय एक्स्ट्रा डिटेल्स आहेत त्या तुम्हाला पुढे यूज करायच्या आहेत. ठीक आहे, व्यक्ती, वुड लाईक सोबत टू, देन तुमची ऍक्शन यूज करा. ऍक्शनचं फर्स्ट टाईप म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म इथे यूज होणार आहे. व शेवटी तुमच्या येथील एक्स्ट्रा डिटेल्स पुढे. फाईन. आता आपण पुढचं वाक्य बघूया. शी वुड लाईक टू बिकम अ डॉक्टर. शी वुड लाईक टू बिकम अ डॉक्टर. याचा अर्थ आहे की तिला डॉक्टर बनायला आवडेल. तिला डॉक्टर बनायला आवडेल. इथं आपण तिचं प्रिफरन्स सांगतोय, तिचं डिझायर सांगतोय की तिची इच्छा शक्ती आहे की तिला डॉक्टर बनायचंय. आणि जर तिचं म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या जुळून आल्या तर निश्चितच तिला जे येते डॉक्टर बनायला आवडेल. फाईन. पुढे, वी वुड लाईक टू स्टार्ट आवर न्यू बिझनेस. वी वुड लाईक टू स्टार्ट आवर न्यू बिझनेस. आम्हाला आमचं नवीन बिझनेस जे आहे ते स्टार्ट करायला आवडेल. ओके, एखाद्या व्यक्तीने विचारलं की तुम्हाला जॉब करायला आवडेल की तुम्हाला बिझनेस करायला आवडेल, तर तुम्ही सांगताय काय की आम्हाला नवीन बिझनेस जो आहे तो स्टार्ट करायला आवडेल. आम्हाला नवीन बिझनेसची सुरुवात जे ते करायला आवडेल. ओके, तुमचा प्रिफरन्स सांगताय तुम्ही की तुम्ही कशाला जास्त प्राथमिकता देताल ते. फाईन. पुढे, आय वुड लाईक टू ट्रॅव्हल अराउंड दी वर्ल्ड. आय वुड लाईक टू ट्रॅव्हल अराउंड दी वर्ल्ड. मला संपूर्ण जगामध्ये प्रवास करायला आवडेल. ओके, अगेन तुम्ही काय सांगताय, तुमचा प्रिफरन्स सांगताय, तुमची प्राथमिकता सांगताय, तुमचं डिझायर सांगताय तुम्ही की तुम्हाला जर समजा योग्य संधी मिळाली, तुम्हाला जर चान्स मिळाला तर निश्चितच तुम्हाला अख्ख्या जगभरामध्ये प्रवास करायला आवडेल किंवा फिरायला आवडेल. ओके, अगेन बघा आपण सेंटेन्स कसं बनवतोय, तर आपण व्यक्तीचा उल्लेख करतोय, देन आपण वुड लाईक यूज करतोय, त्यासोबत टू यूज करतोय आपण वुड लाईकच्या नंतर, देन आपण ऍक्शन यूज करतोय, ऍक्शनचं फर्स्ट फॉर्म, शेवटी आपण एक्स्ट्रा डिटेल्स यूज करत आहे. ओके, ज्यावेळेस तुम्हाला प्रिफरन्स, डिझायर बद्दल बोलायचंय त्यावेळेस तुम्हाला असंच सेंटेन्स स्ट्रक्चर जे ते ठेवायचं आहे. फाईन. आता आपलं पुढचं सेंटेन्स बघा. शी वुड लाईक टू लर्न स्पोकन इंग्लिश. शी वुड लाईक टू लर्न स्पोकन इंग्लिश. याचा अर्थ आहे की तिला स्पोकन इंग्लिश शिकायला आवडेल. ओके, काय सांगितलं जातंय, तर तिला स्पोकन इंग्लिश शिकायला आवडेल. फाईन. आता इथे बघा, सपोज एखाद्या व्यक्तीने विचारलं की तिला शिकण्याची खूप जास्त आवड आहे आणि ती असं म्हणतीये, एक मुलगी आहे
ते असं म्हणते की मला लँग्वेज शिकायची आहे. मला काय शिकायचं आहे? मला एक लँग्वेज शिकायची आहे. मग एक व्यक्ती जो आहे तो विचारतोय काय की तिला कोणती लँग्वेज शिकायची आहे, तिला कोणती लँग्वेज शिकायला आवडेल. मग तुम्ही काय सांगताय? तर तिला इंग्लिश शिकायला आवडेल. ठीक आहे. ती प्राथमिकता कशाला देईल? तर ती तिची पहिली प्रायोरिटी किंवा ती पहिली प्राथमिकता ही इंग्लिश लँग्वेज शिकायला देईल. फाईन. नेक्स्ट आपलं सेंटेन्स, वी वुड लाईक टू मीट यू टुमॉरो. वी वुड लाईक टू मीट यू टुमॉरो. आता याचा अर्थ आहे की आम्हाला तुम्हाला भेटायला उद्या आवडेल. ठीक आहे. म्हणजे आम्ही सर्व लोक उद्या तुम्हाला भेटण्यास पसंती देऊ. ठीक आहे. आम्हाला आवडेल उद्या तुम्हाला भेटायला. आता इथे अगेन तुम्ही तुमचा प्रिफरन्स सांगताय किंवा तुम्ही तुमचं डिझायर सांगताय की सपोज तुम्हाला एक चॉईस दिलाय की कधी भेटायला आवडेल तुम्हाला. मग तुम्ही काय सांगताय की आम्हाला तुम्हाला उद्या भेटायला आवडेल. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, आय वुड लाईक टू वर्क विथ यू. आय वुड लाईक टू वर्क विथ यू. आता याचा अर्थ आहे की मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल. मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल. अगेन तुम्ही तुमचा प्रिफरन्स सांगताय की सपोज जर एखाद्या व्यक्तीने मला चॉईस दिला किंवा मला चान्स दिला की एवढी सगळी लोक आहेत, मग एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तू कोणासोबत काम करशील, तुला कोणासोबत काम करायला आवडेल. मग तिथे तुम्ही चॉईस कोणाला करतात? तर त्या समोरच्या व्यक्तीला. आणि तुम्ही त्याला तेच सांगताय काय की मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल. ठीक आहे. तर तुझ्यासोबत काम करणं ही माझी पहिली प्राथमिकता राहील. ठीक आहे. किंवा माझी ती इच्छाशक्ती आहे. फाईन. पुढे, I would buy a luxury car if I had enough money. I would buy a luxury car if I had enough money. आता हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचा अर्थ आहे की मी एक लक्झरी कार जे ते विकत घेईन जर माझ्याकडं जास्त पैसे असतील, किंवा माझ्याकडे जर पुरेसे किंवा जास्त पैसे असते तर मी काय केलं असतं, तर मी एक आलिशान किंवा लक्झरी कार जे ते विकत घेतली असती. आता इथे काय झालंय, तर इथे एक नवीन कंडिशन जे ती क्रिएट झाली. जसं तुम्हाला मी म्हटलं होतं की जशा आपल्या नवीन कंडिशन्स क्रिएट होणार आहे तसं आपण जे ते डीपली एक्सप्लेनेशन देणार आहोत. आपण डीपली लर्न करणार आहोत की ती कंडिशन काय आहे, त्या कंडिशनमध्ये सेंटेन्स कसं बनवायचं वगैरे, ह्या सगळ्या डिटेल्स. ठीक आहे. आता इथे नवीन कंडिशन काय निर्माण झाली, तर बघा आपली जी सेकंड कंडिशन होती ती कंडिशन इथे क्रिएट झालेली आहे. काय सेकंड कंडिशन होती आपली? इमॅजिनरी सिच्युएशन. ठीक आहे. इमॅजिनरी सिच्युएशन म्हणजेच काल्पनिक गोष्टी. आता इथे काय काल्पनिक गोष्ट आहे, तर आय वुड बाय अ लक्झरी कार इफ आय हॅड इनफ मनी. माझ्याकडे जर पुरेसे पैसे असते तर मी काय केलं असतं, तर मी एक लक्झरी कार विकत घेतली असती. ठीक आहे. मी एक आलिशान कार विकत घेतली असती. आता इथे आपण वर्तमान स्थितीवरती बोलतोय की आता जर माझ्याकडे पैसे असते तर मी काय केलं असतं, एक लक्झरी कार विकत घेतली असती. खरंच पैसे आहेत का, तर अजिबातच नाहीये. पण काय सांगितलं जातंय, तर असं सांगितलं जातंय की आता पैसे असते माझ्याकडे, तेवढे पुरेसे पैसे असते माझ्याकडे, तर मी नक्कीच कार जे ते विकत घेतली असती. ठीक आहे. ही पूर्णपणे काय आहे, तर कल्पना आहे. फाईन. तर हे अशा प्रकारचं जर तुम्हाला सेंटेन्स बनवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आधी व्यक्तीचा उल्लेख करा. ज्या व्यक्तीबद्दल बोलताय, ज्या व्यक्तीची ती कल्पना आहे, तो व्यक्ती इथे स्वतःची कल्पना होती. दॅट्स वाय आय यूज झाला. ठीक आहे. तर व्यक्ती सुरुवातीला, देन वुड यूज करा. ओके. नीट लक्ष देऊन पहा बघा हे सेंटेन्स. सुरुवातीला काय आहे, व्यक्ती आहे, देन काय यूज करायचंय, वुड यूज करायचं आहे, देन यूज करायचं आहे तुम्हाला वर्ब. ठीक आहे. तुमची ऍक्शन यूज करायची आहे. इथं विकत घेण्यासंदर्भात बोललं जात होतं, दॅट्स वाय बाय यूज केलेला आहे. ओके. आणि वर्ब म्हणजेच ऍक्शनचा पहिला टाईप यूज करायचा आहे. देन काय करा, ज्या कुठल्या वस्तूबद्दल तुम्ही बोलताय ती वस्तू पुढे यूज करा किंवा एक्स्ट्रा डिटेल पुढे यूज करा. आणि ते यूज करून झाल्याच्या नंतर तुम्हाला यूज करायचा आहे इफ. ठीक आहे. इफ, कारण की इफ हा जर तर साठी आपण यूज करतो. ओके. देन तुम्हाला यूज करायचा आहे इफ, आणि देन मग तुमची कंडिशन. ठीक आहे.
म्हणजे हे स्वप्न किंवा ही कल्पना कधी खरी झाली असती, जर ही कंडिशन फुलफिल झाली असती तर. म्हणजे जर पैसे असते तर कार विकत घेतली असती. ठीक आहे, तर ती कंडिशन काय करा, इफच्या पुढे लिहा. आणि कंडिशन बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही काय करणार आहे, व्यक्तीचा उल्लेख करा. ठीक आहे, कोणाकडे पैसे असते, तर माझ्याकडे पैसे असते तर माझ्याकडे, दॅट्स वाय आय यूज केला. ठीक आहे, आणि असण्याला आपण काय म्हणतो, असण्याला आपण हॅव, हॅज किंवा हॅड यूज करत असतो, बरोबर. पण लक्षात ठेवा, हे जे आहे ना ते इमॅजिनरी कंडिशन आहे. काय आहे, काल्पनिक कंडिशन, काल्पनिक गोष्ट. काल्पनिक गोष्टींसाठी ज्यावेळेस तुम्ही कंडिशन बनवत असता त्यावेळेस तुम्हाला हॅव हॅज यूज करायचा नाहीये, हॅड यूज करायचा आहे. ठीक आहे, असणे या शब्दासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे, हॅड यूज करायचा आहे. ठीक आहे, कंपल्सरी हॅड यूज करायचा आहे, हॅव हॅज यूज करायचा नाहीये, बिकॉज हे इमॅजिनेशन आहे, ही कल्पना आहे, दॅट्स वाय. आणि मग जी गोष्ट असते तुमच्याकडे ती गोष्ट पुढे यूज करा. ठीक आहे, माझ्याकडे जर हे असतं, इथं काय बोललं जातंय, तर पैसे असते तर, दॅट्स वाय इनफ मनी, पुरेसे पैसे असते तर, दॅट्स वाय मग इनफ मनी यूज केलंय. तर तुम्ही काही इथं यूज करू शकता जे तुम्हाला बोलायचं आहे ते. फाईन, आय होप स्ट्रक्चर समजलं असेल तुम्हाला. पुढे जाऊयात आपण आता. ओके, आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. पुढचं सेंटेन्स, शी वुड ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इफ शी हॅड मोर टाइम. शी वुड ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इफ शी हॅड मोर टाइम. तिच्याकडे जर जास्त वेळ असता तर तिने संपूर्ण जगामध्ये काय केला असता, प्रवास केला असता. ती वर्ल्ड वाईड जे ते फिरली असती जर तिच्याकडे वेळ असता तर. बघा कंडिशन काय, जर तिच्याकडे वेळ असता तर काय केलं असतं तिने, तर ती वर्ल्ड मध्ये फिरली असती. ठीक आहे, ती जगभरामध्ये तिने काय केला असता, तर प्रवास केला असता. त्यासाठी कंडिशन काय, त्याच्याकडे वेळ असायला हवा होता आता, पण तिच्याकडे वेळ नाही. अगेन इथे आपण काय केलं, व्यक्तीचा उल्लेख केला, देन वुड यूज केला आपण, त्याच्यानंतर ऍक्शन यूज केली आपण, आणि पुढे एक्स्ट्रा डिटेल्स काय, तर अराउंड दी वर्ल्ड. ठीक आहे, आणि काय असतं तर तिच्याकडे वेळ असता तर. हे सांगण्यासाठी आपण काय केलं, इफ यूज केला. अगेन ती व्यक्ती, शी बद्दल बोलत होतो, दॅट्स वाय आपण शी यूज केला. देन हॅड यूज केला, व पुढे काय, मोर टाइम. ठीक आहे, कारण की मोर टाइम जास्त वेळ असता तर, दॅट्स वाय आपण मोर टाइम यूज केला. आणि हॅड हा इमॅजिनेशनसाठी यूज करतो, दॅट्स वाय आपण तिथे हॅड यूज केला आहे. फाईन, पुढे पुढचं सेंटेन्स आपलं, वी वुड हेल्प यू इफ वी न्यू द आन्सर. वी वुड हेल्प यू इफ वी न्यू द आन्सर. आता याचा अर्थ काय, तर आम्ही तुझी मदत केली असती. कधी मदत केली असती, कंडिशन काय, इफ वी न्यू दी आन्सर, जर आम्हाला आन्सर माहिती असतं तर काय केलं असतं, आम्ही तुझी जे ते मदत केली असती. आता बघा इथे नवीन कंडिशन निर्माण होते, म्हणजे एक नवीन सेंटेन्स जे ते फ्रेम होत आहे. वरती हॅडचे सेंटेन्सेस होते आणि इथं आता हॅड नाहीये. ठीक आहे, बिकॉज इथं आपण काय करतोय, डायरेक्ट ऍक्शन बद्दल बोलतोय. लक्षात ठेवा, माहित असणे ही काय आहे, ऍक्शन असते. तर अशा प्रकारचं वाक्य बनवण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर व्यक्तीचा उल्लेख करा, देन वुड यूज करा, त्याच्यानंतर ऍक्शन यूज करा, आणि अगेन जर गरज लागली तर व्यक्ती यूज करा किंवा एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा तिथे. ठीक आहे, ते यूज करून झाल्याच्या नंतर तुम्हाला कंडिशन यूज करायचे आहे. काय यूज करायचं आहे, कंडिशन. आता इथे कंडिशनसाठी आपण इफ यूज करतो बरं का, जर तर साठी. तर आपण इफ यूज केला आणि मग आपली कंडिशन यूज करणार आहे आपण. तर तुम्ही अगेन व्यक्तीचा उल्लेख करा. ठीक आहे, व्यक्तीचा उल्लेख करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा आहे. ठीक आहे, कारण की बघा इफ हा क्लॉज आहे, इफ काय आहे, क्लॉज आहे. आणि ज्यावेळेस आपण कंडिशन बद्दल बोलत असतो, कारण की बघा इथे एक वाक्य झालं आणि इथं काय सेकंड कंडिशन आहे, सेकंड वाक्य म्हणजे काय आहे, सेकंड कंडिशन आहे. सो अशा केसेसमध्ये आपण काय करत असतो, जर वर्ब येत असेल कंडिशन मध्ये, सेकंड कंडिशन मध्ये, तर आपण वी टू यूज करत असतो. काय यूज करत असतो आपण, वी टू. ठीक आहे, कारण की न्यू ही ऍक्शन आहे. नो, न्यू आणि नोन असे 3 प्रकार असतात, लक्षात ठेवा. आणि न्यू हा मग दुसरा टाईप आहे. सो नेहमी लक्षात ठेवा, जर कंडिशन मध्ये
इफ या सेंटेन्समध्ये कंडिशनमध्ये जर तिथे वर्ब येणार असेल तर तो वर्ब हा दुसऱ्या टाईपचा असणार आहे. ठीक आहे, सेकंड फॉर्म असणार आहे तो वर्ब. ओके, सो वी वुड हेल्प यू इफ वी न्यू द आन्सर. आम्ही तुला मदत केली असती कधी, तर जेव्हा आम्हाला आन्सर माहिती असतं तेव्हा. जर आम्हाला आन्सर माहिती असतं तर आम्ही तुला मदत केली असती. अगेन बघा, लक्षात ठेवा, हे प्रेझेंट कंडिशन बद्दल बोललं जात आहे की आता जर आम्हाला उत्तर माहिती असतं तर आम्ही तुझी मदत केली असती, पण इथे उत्तरच माहिती नाहीये त्याच्यामुळे मदत करता येणार नाही. पुढे, ही वुड ऍक्सेप्ट द जॉब इफ द सॅलरी वर हायर. ही वुड ऍक्सेप्ट द जॉब इफ द सॅलरी वर हायर. त्याने जॉब ऍक्सेप्ट केला असता किंवा त्याने काम केलं असतं. कधी काम केलं असतं, तर सॅलरी जर जास्त असती तर, सॅलरी ही हायर असती तर, सॅलरी ही जास्त असती तर त्याने काय केलं असतं, काम जे ते ऍक्सेप्ट केलं असतं, काम जे ते केलं असतं. आता इथे परत एक नवीन सेंटेन्स फॉर्म होतोय. आता हे नवीन सेंटेन्स काय आहे, तर इथं स्टेट बद्दल बोललं जाते. लक्षात ठेवा, एक स्टेट आपण सांगतोय. स्टेट काय आहे, कंडिशन काय आहे, तर सॅलरी हाय असण्याची कंडिशन. ठीक आहे, सॅलरी हाय असण्याची कंडिशन. सॅलरी असती तर, बघा ना, सॅलरी वर हायर, जर सॅलरी ही जास्त असती तर अशा प्रकारचे वाक्य जिथं आपण असं म्हणत असतो सॅलरी जास्त असती तर, किंवा तो व्यक्ती माझा भाऊ असता तर, मी ऑफिसर असतो तर, मी डॉक्टर असतो तर, ह्या सगळ्या स्टेट्स आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या काय आहेत, पोझिशन्स आहेत, स्टेट्स आहेत. तर तुम्ही ज्या ज्या वेळेस पोझिशन्स, स्टेट्स बद्दल बोलत असणारे त्यावेळेस तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे, ॲम इज आर किंवा वॉज वर, हे अशा प्रकारच्या गोष्टी यूज कराव्या लागणार आहेत. मग तुम्ही इथं काय यूज करायचं आहे, वर यूज करायचं आहे. बिकॉज ही काय आहे, काल्पनिक गोष्ट आहे आणि काल्पनिक गोष्टींमध्ये स्टेट, पोझिशन्स बद्दल बोलण्यासाठी आपण यूज करत असतो वर. ठीक आहे, इथे सिंग्युलर प्लुरल हा रूल नाही, लक्षात ठेवा. सर्रास सरसकट आपण काय यूज करणार आहे, वर यूज करणार आहे, सिंग्युलरला सुद्धा आणि प्लुरलला सुद्धा. तर ही गोष्ट क्लिअर डोक्यात ठेवा. स्टेट आणि पोझिशन ही जर येत असेल कंडिशन मध्ये तर आपल्याला तिथे सगळ्यांनाच वर जो तो यूज करायचा आहे. मग आपलं काय झालं फॉर्मॅट, तर व्यक्ती, व्यक्तीच्या नंतर वुड, देन तुमची ऍक्शन, त्याच्यानंतर एक्स्ट्रा डिटेल्स, आणि मग कंडिशन सांगण्यासाठी इफ यूज करायचा. आणि कंडिशनच्या सेंटेन्समध्ये मग ज्या गोष्टीबद्दल बोलताय, ज्या स्टेट बद्दल बोलताय ती स्टेट. ठीक आहे, सॅलरी बद्दल तुम्ही बोलत होता, सॅलरीच्या पोझिशन बद्दल, मग ती गोष्ट इथे यूज केली आपण. देन वर यूज करायचा आहे कंपल्सरी, आणि हायर यूज केला आपण इथे बघा, कारण की सॅलरी हायर असती तर हे असं सांगायचं होतं ना, ही स्टेट सांगायची होती, त्याशिवाय आपण ती स्टेट इथे मेन्शन केली. फाईन, पुढे जाऊयात आपण आता. दे वुड बिल्ड अ बिगर हाऊस इफ दे हॅड मोर मनी. दे वुड बिल्ड अ बिगर हाऊस इफ दे हॅड मोर मनी. त्यांच्याकडे जर जास्त पैसे असते तर त्यांनी काय केलं असतं, तर मोठं घर जे ते बांधलं असतं. आता इथे कंपॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे आता जेवढं त्यांचं घर आहे ना त्याच्यापेक्षा मोठं घर त्यांनी बांधलं असतं. फाईन, आता हे जे सेंटेन्स आहे आपलं ते सेम वरच्या सेंटेन्सेस सारखं आहे. ठीक आहे, इथं एखादी गोष्ट असती तर, ओके, पैसे असते तर किंवा एखादी वस्तू असती तर असं बोललं जातंय. दॅट्स वाय आपण कंडिशन मध्ये काय यूज केलंय, तर हॅड यूज केलेला आहे. फाईन, पुढे जाऊयात आपण. आय वुड स्पीक इंग्लिश फ्लुएंटली इफ आय प्रॅक्टिस्ड एव्हरी डे. आय वुड स्पीक इंग्लिश फ्लुएंटली इफ आय प्रॅक्टिस्ड एव्हरी डे. याचा अर्थ आहे की मी इंग्लिश खूप चांगलं बोललो असतो, मी इंग्लिश खूप फ्लुएंटली बोललो असतो. कधी, तर समजा अशी कंडिशन असती की मी जर दररोज प्रॅक्टिस केली असती तर. ओके, म्हणजे इथं काय बोललं जातंय, तर मी आत्ताच्या घडीला इंग्लिश खूप फ्लुएंटली बोललो असतो मी जर सध्या प्रॅक्टिस दररोज करत असतो तर. ओके, आता इथे बघा हे वर्बची कंडिशन आहे. काय वर्ब यूज केला आपण, काय ऍक्शन यूज केली, तर प्रॅक्टिस्ड. आणि प्रॅक्टिस हा दुसरा टाईप आहे, लक्षात ठेवा वर्बचा, कारण की आपण इफ क्लॉज मध्ये सेकंड कंडिशन बद्दल बोलतोय आणि सेकंड कंडिशन मध्ये वर्ब आला आहे. सो दॅट्स वाय आपण काय यूज करणार आहे, V2 यूज करणार आहे, सेकंड टाईप यूज करणार आहे ऍक्शनचा. फाईन, सेम मागच्या सेंटेन्स सारखंच इथे होतं बघा, न्यू वालं. तर आता आपण पुढचं सेंटेन्स बघूयात. शी वुड पास दी आयल्स एक्झाम इफ शी स्टडीड हार्डर. शी वुड
पास द आयल्स एक्झाम इफ शी स्टडीड हार्डर. याचा अर्थ आहे की तिने आयल्सची परीक्षा जे ते पास केली असती. कधी? तर तिने जर जास्त अभ्यास केला असता तर. ठीक आहे, म्हणजे तिने आता जे येते आयल्सची परीक्षा ही पास केली असती, समजा जर तिने जास्त अभ्यास आता केला असता तर. समजतंय? इथे पण बघा कंडिशन मध्ये काय आहे, वर्ब आहे. दॅट्स वाय आपण काय केलं, स्टडीड यूज केलं, V2 यूज केला, वर्बचा सेकंड टाइप. फाईन. आता आपलं पुढचं वाक्य बघा, शी वुड गेट अ जॉब इफ शी इम्प्रूव्ड हर इंग्लिश. शी वुड गेट अ जॉब इफ शी इम्प्रूव्ड हर इंग्लिश. याचा अर्थ आहे की तिला जॉब भेटला असता जर तिने तिचं इंग्लिश इम्प्रूव्ह केलं असतं तर. ठीक आहे, कंडिशन काय, तर इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याची कंडिशन. आणि सेकंड कंडिशन मध्ये वर्ब यूज होतोय. दॅट्स वाय आपण इथे अगेन V2 यूज केलं. ऍक्शनचं सेकंड टाइप जो आहे तो यूज केला आहे. फाईन. ओके, तर आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कव्हर केलेत. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस जे ते कव्हर करणार आहोत. ओके, सेम कंडिशन्स राहतील या 4 कंडिशन्स. तर आपण आता पहिलं सेंटेन्स बघूयात. आय वुड नॉट लाईक टू वेस्ट माय टाइम. आय वुड नॉट लाईक टू वेस्ट माय टाइम. याचा अर्थ आहे की मला माझा वेळ वाया घालवायला आवडणार नाही. ठीक आहे, मला माझा वेळ वाया घालवायला आवडणार नाही. इथं तुम्ही तुमचा प्रिफरन्स सांगितला, तुमचं डिझायर सांगितलं की माझी मुळीच अशी इच्छा नाहीये की वेळ वाया जावा. ठीक आहे, मला आवडणारच नाही ती गोष्ट, वेळ वाया गेलेली. फाईन. तर हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी व्यक्तीचा उल्लेख करा सुरुवातीला. देन वुड नॉट लाईक यूज करायचं आहे तुम्हाला, वुड नॉट लाईक. देन टू यूज करा. त्याच्यानंतर ज्या ऍक्शन बद्दल बोलताय ती ऍक्शन, आणि ती असणार आहे पहिल्याच टाइप मधली V1. आणि शेवटी असणार आहे एक्स्ट्रा डिटेल्स. ठीक आहे, जसं की इथे माय टाइम हे एक्स्ट्रा होतं. फाईन. सो हे असं आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे. सेकंड सेंटेन्स आपलं, शी वुड नॉट लाईक टू मिस द इंटरव्ह्यू. शी वुड नॉट लाईक टू मिस द इंटरव्ह्यू. याचा अर्थ आहे की तिला इंटरव्ह्यू मिस करायला किंवा तिला इंटरव्ह्यू जो आहे तो चुकवायला आवडणार नाही. ठीक आहे, तिची मुळीच अशी इच्छा नाहीये की इंटरव्ह्यू मिस व्हावा. फाईन. सेम स्ट्रक्चर, व्यक्ती वुड नॉट लाईक, देन टू, त्याच्यानंतर ऍक्शन, मिस ही ऍक्शन आहे, आणि देन एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. पुढचं वाक्य आपलं, वी वुड नॉट लाईक टू कॅन्सल द ट्रिप. वी वुड नॉट लाईक टू कॅन्सल द ट्रिप. याचा अर्थ आहे की आम्हाला ट्रिप कॅन्सल करायला आवडणार नाही. आम्हाला ट्रिप कॅन्सल करायला जे ते आवडणार नाही. पुढे, ही वुड नॉट लाईक टू लिव्ह दिस जॉब. ही वुड नॉट लाईक टू लिव्ह दिस जॉब. याचा अर्थ आहे की त्याला जॉब जो आहे तो सोडायला आवडणार नाही. ओके, म्हणजे लक्षात ठेवा एक इझी गोष्ट, हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण तेथे यूज करतो की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायला आवडणार नाही हे सांगायचं आहे की मला ही गोष्ट मुळीच आवडणार नाही. ओके, त्या टाईपचे हे सेंटेन्सेस आहेत. पुढे, दे वुड नॉट लाईक टू सेल देअर हाऊस. दे वुड नॉट लाईक टू सेल देअर हाऊस. याचा अर्थ आहे की त्यांना त्यांचं घर विकायला आवडणार नाही. ठीक आहे, त्यांना त्यांचं घर जे आहे ते विकायला आवडणार नाही. पुढचं वाक्य आपलं, आय वुड नॉट लाईक टू डिसअपॉइंट माय पॅरेंट्स. आय वुड नॉट लाईक टू डिसअपॉइंट माय पॅरेंट्स. याचा अर्थ आहे की मला माझ्या पॅरेंट्सला, मला माझ्या पालकांना निराश करायला आवडणार नाही. ओके, पुढचं वाक्य, शी वुड नॉट लाईक टू वर्क ऑन संडेज. शी वुड नॉट लाईक टू वर्क ऑन संडेज. याचा अर्थ आहे की तिला रविवारी काम करायला आवडणार नाही. ठीक आहे, म्हणजे तिला नेहमीच जेवढे पण रविवार आहेत त्या रविवारी तिला काम करायला आवडणार नाही. ठीक आहे, म्हणजे तिची इच्छाशक्तीच नाहीये ती गोष्ट करण्याची. फाईन. पुढे, वी वुड नॉट लाईक टू ब्रेक आवर प्रॉमिस. वी वुड नॉट लाईक टू ब्रेक आवर प्रॉमिस. आता याचा अर्थ आहे की आम्हाला प्रॉमिस ब्रेक करायला आवडणार नाही. ठीक आहे, आम्ही मुळीच पसंत करणार नाही प्रॉमिस ब्रेक करणं. म्हणजे इथे तुम्ही प्रिफरन्स सांगत असता, पण कुठला प्रिफरन्स, तर एखादी गोष्ट मला करायला आवडणार नाही. जी गोष्ट तुम्हाला आवडणार नाही
तो प्रिफरन्स. ठीक आहे, इन दी निगेटिव्ह सेन्स. फाईन. आता आपण पुढचं वाक्य बघूयात. आय वुड नॉट बाय दॅट कार इवन इफ आय हॅड इनफ मनी. आय वुड नॉट बाय दॅट कार इवन इफ आय हॅड इनफ मनी. याचा अर्थ आहे की मला ती कार जी आहे ती जरी माझ्याकडे पुरेसे पैसे असतील तरी विकत घ्यायला आवडणार नाही. ठीक आहे, मला ती कार जरी माझ्याकडे पुरेसे पैसे असतील तरी सुद्धा विकत घ्यायला आवडणार नाही. आता इथे बघा वेगळी कंडिशन आहे, एक नवीन कंडिशन क्रिएट होतीये. ही जी कंडिशन आहे किंवा हे जे सेंटेन्स आहे ते बेस्ड आहे इमॅजिनरी सिच्युएशन वरती. ठीक आहे, काल्पनिक गोष्टीवरती. याच्या आधीचे जे वरचे सेंटेन्सेस होते ते बेस्ड होते वुड लाईक म्हणजे प्रिफरन्स आणि डिझायर वरती, आणि आत्ताचं जे सेंटेन्स आहे ते इमॅजिनरी सिच्युएशन वरती बेस्ड आहे, पण निगेटिव्ह फॉर्मॅट आहे हा. ठीक आहे. आता बघा हे अशा प्रकारचं वाक्य बनवण्यासाठी काय केलं गेलं आहे इथे. तर सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख, ज्या व्यक्तीबद्दल बोलायचा आहे तो व्यक्ती, देन वुड नॉट यूज करा. इथं जसं केलंय बघा वुड नॉट. देन जी ऍक्शन करणार नाही तुम्ही, ठीक आहे, काल्पनिक ऍक्शन जी करणार नाही ती काल्पनिक ऍक्शन म्हणजे विकत घेणे, इथं बाय यूज केलंय बघा. ठीक आहे. देन तुमचं एक्स्ट्रा डिटेल्स यूज केले बघा इथे. देन काय करा तुम्ही, इवन इफ यूज करा. काय यूज करायचं आहे, इवन इफ. ठीक आहे, इवन इफ यूज करून झाल्याच्या नंतर अगेन व्यक्तीचा उल्लेख करा. जो व्यक्ती तुम्ही तिथे यूज केला सुरुवातीला तोच व्यक्ती इथे अगेन रिपीट होणार आहे. त्याच्यानंतर इथे कशा संदर्भात बोललं जात होतं की माझ्याजवळ पैसे असले तरी, जवळ असणे म्हणजे एखादी वस्तू एखादी गोष्ट जवळ असणे त्याच्याबद्दल बोलताय ना, तर त्यासाठी आपण हॅड यूज करणार आहे. बिकॉज हे इमॅजिनेशन आहे त्याच्यामुळे आपण हॅडच यूज करणार आहे, हॅव हॅज यूज करणार नाहीये. फाईन. सो अगेन हॅड यूज केला आपण, व जी वस्तू किंवा जी गोष्ट माझ्याकडं असते ते बोलायचे, ती गोष्ट किंवा ती वस्तू पुढे सगळ्यात शेवटी यूज करा. ठीक आहे. मग हे वाक्य काय झालं, तर आय वुड नॉट बाय दॅट कार इवन इफ आय हॅड इनफ मनी. माझ्याकडे जरी पुरेसे पैसे असते तरी मी ती कार जे ते विकत घेतली नसती. कल्पना आहे, लक्षात ठेवा ही. त्या व्यक्तीकडे पैसे पण नाहीये, पण तो काय म्हणतोय, आता तर माझ्याकडे पैसे नाहीये पण जरी माझ्याकडे तेवढे पैसे असते ना तरी सुद्धा मी ती कार विकत घेतली नसती. ठीक आहे, अशी एक काल्पनिक गोष्ट की जी तुम्ही केली नसती त्याबद्दल बोलायचे, निगेटिव्ह फॉर्मॅट यूज करा. पुढचं वाक्य, शी वुड नॉट ट्रॅव्हल अलोन इवन इफ शी हॅड टाइम. शी वुड नॉट ट्रॅव्हल अलोन इवन इफ शी हॅड टाइम. तिने एकटीने प्रवास केला नसता जरी तिच्याकडे पुरेसा वेळ असता. ठीक आहे, जरी तिच्याकडे वेळ असता तरी तिने कधी एकटीने जे ते प्रवास केला नसता. ठीक आहे, तुम्ही अशा एका व्यक्तीबद्दल सांगताय की ज्या व्यक्तीला प्रवास करायला आवडत नाही, आणि कोणीतरी असं म्हणतंय की अरे ती प्रवास करत नाही, कुठं ट्रॅव्हल करत नाही, कुठं फिरायला जात नाही. तुम्ही काय म्हणताय की तिला फिरायलाच मुळात आवडत नाही. मग एक व्यक्ती तुम्हाला काय सांगते की नाही तसं नसेल, तिच्याकडे वेळ नाही म्हणून ती फिरायला जात नाहीये. अगेन अशी व्यक्ती की जी तिला खूप जवळून जाणते ती व्यक्ती काय सांगते की वेळेचा काही प्रॉब्लेम नाहीये, तिच्याकडे जरी वेळ असताना तरी सुद्धा ती फिरायला गेली नसती किंवा तिने ट्रॅव्हल हे केलं नसतं. ठीक आहे, अगेन काल्पनिक गोष्ट जी की झाली नसते. फाईन. पुढची गोष्ट, आता आपलं पुढचं सेंटेन्स, वी वुड नॉट जॉईन दॅट कंपनी इवन इफ दी सॅलरी वर हायर. वी वुड नॉट जॉईन दॅट कंपनी इवन इफ दी सॅलरी वर हायर. आता इथे असं सांगितलं जातंय की जरी सॅलरी किंवा जरी पगार हा जास्त असता तरी आम्ही ती कंपनी जॉईन केली नसती. सपोज बघा असं झालं की एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये तुम्हाला सांगतोय तुमचा मित्र की अरे त्या कंपनीमध्ये तू काम नाही केलं, का नाही काम केलं तू, असा इश्यू आहे का की तिथे जास्त सॅलरी नाहीये म्हणून तू जे ते काम करत नाहीये. मग तुम्ही सांगताय, काय सांगताय, तर सॅलरीचं काहीच इश्यू नाहीये, पण जरी सॅलरी तिथं हाय असते ना तरी सुद्धा आम्ही तिथे काम केलं नसतं बिकॉज तिथलं वर्क कल्चर चांगलं नाही, तिथलं मॅनेजमेंट चांगलं नाही, असं तुम्ही जे त्याला सांगताय. ठीक आहे, अगेन इमॅजिनरी कंडिशन. खरं सॅलरी हाय आहे का तिथे,
तर अजिबातच नाही. पण तुम्ही काय सांगताय, काल्पनिक गोष्ट, की जरी सॅलरी हाय असती तरी सुद्धा मी तिथे जॉब केला नसता त्या कंपनीमध्ये. फाईन. आता हे वाक्य बनवण्यासाठी बघा सेम वरच्याच सेंटेन्स सारखं स्ट्रक्चर असणार आहे, फक्त वुड नंतर नॉट लावणार आहात तुम्ही. ठीक आहे, वुड नंतर काय लावायचं आहे, नॉट लावायचं आहे. तरी पण एकदा रिपीट करतो बघा. तुम्हाला व्यक्ती सुरुवातीला सांगायचं आहे, ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती. देन वुड नॉट यूज करा. ठीक आहे, काय यूज करायचं आहे, वुड नॉट यूज करायचं आहे. देन काय करा, ऍक्शन यूज करा, फर्स्ट टाईप. देन पुढच्या एक्स्ट्रा डिटेल्स यूज करून झाल्याच्या नंतर इवन इफ यूज करायचे. काय यूज करायचे, इवन इफ यूज करून झाल्याच्या नंतर आता बघा हे स्टेटचं सेंटेन्स आहे ना, पोझिशन स्टेटचं सेंटेन्स आहे, की सॅलरी जास्त असती तर, मी ऑफिसर असतो तर, या टाईपचं सेंटेन्स आहे ते. सो दॅट्स वाय जी काय स्टेट असेल, जसं इथं स्टेट काय होती, सॅलरी हाय असण्याची, त्याच्यामुळे इथं सॅलरी यूज केलंय. आणि मग तुम्हाला वर कंपल्सरी यूज करायचं आहे, बिकॉज स्टेट आणि पोझिशन याच्यासाठी आपण वर यूज करतो. सो वर यूज केला आणि शेवटी हायर यूज केलं, कारण की जास्त सॅलरी बद्दल बोलत होता, दॅट्स वाय हायर. फाईन. पुढचं वाक्य आपलं, दे वुड नॉट मूव्ह टू अनादर सिटी इवन इफ दे गॉट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी. आता बघा हे वाक्य काय, तर दे वुड नॉट मूव्ह टू अनादर सिटी इवन इफ दे गॉट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी. त्यांना जरी बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती, त्यांना जरी अजून चांगली संधी मिळाली असती, तरी त्यांनी दुसऱ्या सिटीमध्ये जे ते ट्रॅव्हल केलं नसतं, किंवा दुसऱ्या सिटीमध्ये ते शिफ्ट झाले नसते, त्यांनी मूव्ह केलं नसतं दुसऱ्या सिटीमध्ये. म्हणजेच आत्ता ज्या सिटीमध्ये जॉब आहे त्या जॉबपेक्षा चांगला जॉब जर त्यांना दुसऱ्या सिटीमध्ये मिळाला असताना, तरी सुद्धा ते दुसऱ्या सिटीमध्ये गेले नसते, त्यांनी ही सिटी जे ते सोडली नसती. ठीक आहे. अगेन इथे काय आहे, कल्पना आहे. कल्पना बघा काय आहे, खरंच त्या व्यक्तीला दुसऱ्या सिटीमध्ये जॉब भेटलाय का, तर नाहीये. बट आपण इमॅजिनेशन करतोय ना, आपण आपली कल्पना जे ते सांगतोय, की मला माहितीये त्या व्यक्तीला ही सिटी जे ते सोडायची नाही, त्या व्यक्तीला ही सिटी आवडते, त्याच्यामुळे त्याला जरी चांगली संधी मिळाली असती बाहेरच्या सिटीमध्ये, दुसऱ्या सिटीमध्ये, तरी सुद्धा तो त्या सिटीमध्ये गेला नसता ही सिटी सोडून. ठीक आहे. आता बघा इथे हे ऍक्शनवाला सेंटेन्स आहे. ओके, याच्यामध्ये ऍक्शन आहे. मग हे सेंटेन्स बनवण्यासाठी काय यूज केलं जातं, तर व्यक्ती यूज करा सुरुवातीला, देन वुड नॉट यूज करा, व्यक्ती वुड नॉट, देन ऍक्शनचं फर्स्ट टाईप, त्याच्यानंतर एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा पुढे, देन इवन इफ यूज करायचं आहे तुम्हाला कंपल्सरी, त्याच्यानंतर तोच व्यक्ती जो की तुम्ही सुरुवातीला यूज केला होता, अगेन व्यक्ती यूज करा पुढे इवन इफच्या. आता इथे काय करायचं तुम्हाला, तर सेकंड फॉर्म यूज करायचा आहे वर्बचा सेकंड टाईप. का, कारण की बघा इवन इफ हा जो येतो क्लॉज आहे. ओके, आणि ही सेकंड कंडिशन आहे ना, दॅट्स वाय सेकंड कंडिशन मध्ये जर आपण वर्ब यूज करत असेल तर आपण वर्बचा दुसराच टाईप यूज करतो, ऍक्शनचा आपण दुसरा टाईप यूज करत असतो. दॅट्स वाय मग तुम्ही दुसरा टाईप यूज करायचा आहे कंपल्सरी. म्हणून आपण गॉट यूज केला. गॉट हा गेटचा दुसरा टाईप आहे. आणि त्याच्यानंतर अगेन एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा इथे. फाईन. सो आय होप समजलं असेल तुम्हाला. पुढचं बघूयात आपण वाक्य, शी वुड नॉट गिव्ह अप इवन इफ शी फेल्ड वन्स. शी वुड नॉट गिव्ह अप इवन इफ शी फेल्ड वन्स. याचा अर्थ आहे की ती जरी एकदा नापास झाली असती तरी तिने गिव्ह अप नसतं केलं. ठीक आहे, तिने हार नसती मानली. ती खूप जिद्दी मुलगी आहे. सपोज असं झालं की एखादी मुलगी आहे की ती म्हणजे पास झाली एक्झाममध्ये. ओके, आणि एक जण असा म्हणतोय की अरे बरं झालं पास झाली ती, जर ती फेल झाली असती तर तिने मग एज्युकेशनच जे ते सोडलं असतं. मग तुम्ही काय म्हणता की नाही, तसं नाहीये, ती मुलगी खूप जिद्दी आहे. ती जरी एकदा नापास झाली असते ना तरी तिने हार नसती मानली, तिने गिव्हअप नसतं केलं, तिने मधूनच सोडलं नसतं एज्युकेशन. फाईन. हे सेंटेन्स बघा सेम वरच्या सेंटेन्स सारखं आहे, सेम स्ट्रक्चर आहे. पुढे, I would not buy that phone even if it were cheaper. I would not buy that phone even if it were cheaper. तो फोन जरी स्वस्त असता तरी मी तो विकत घेतला नसता. ठीक आहे. आता बघा सपोज असं झालं की एखादा फोन जो आहे तो महागडा आहे आणि तुमच्या फ्रेंड्सनी तो महागडा फोन विकत घेतला आणि एक जण म्हणतोय अरे त्यांनी तो फोन घेतला विकत, चांगला फोन आहे खूप तो, आणि महाग पण आहे पण चांगला फोन आहे, तर त्या सर्वांनी विकत घेतला फोन, तुला इच्छा नाही का तो फोन विकत घेण्याची. मग तुम्ही काय म्हणताय की मला तो फोनच आवडत नाही पहिली गोष्ट तर, आणि तो फोन
महाग आहे म्हणून घेत नाही अशी परिस्थिती नाही किंवा अशी कंडिशन नाहीये. माझ्याकडे आहेत पैसे, पण तो फोन स्वस्त जरी असता ना, ठीक आहे, तो फोन जरी स्वस्त असता तरी मी तो विकत घेतला नसता. तो फोन स्वस्त आहे का? अजिबातच नाही. पण तुमची ही कल्पना, तुम्ही काय सांगताय तुमच्या कल्पनेमधून की तो फोन जरी स्वस्त असता तरी मी तो विकत घेतला नसता. अगेन इमॅजिनरी सिच्युएशन, इमॅजिनरी कंडिशन. बघा आता हे स्टेट वाला सेंटेन्स आहे. इथे स्टेट काय आहे तर फोन जो आहे तो चीप असण्याची. जसं इथे बघा स्टेट होती काय तर सॅलरी जास्त असण्याची, तर इथं स्टेट काय आहे फोन हा स्वस्त असण्याची, फोन हा कमी किमतीचा असण्याची. ठीक आहे, तर इथे स्ट्रक्चर सेम इथल्यासारखं असणार आहे. फाईन. आता आपण पुढचं सेंटेन्स बघूया. I would not leave this company even if I got another job. I would not leave this company even if I got another job. याचा अर्थ आहे की मी ही कंपनी जे येते जरी मला चांगला जॉब मिळाला किंवा जरी मला दुसरा जॉब मिळाला ना तरी मी ही कंपनी सोडणार नाही. ठीक आहे, म्हणजे ही कंपनी मला आवडते आणि मला याच कंपनीमध्ये काम करायचं आहे. मला जरी दुसरा कुठला जॉब मिळाला तरी मी ही कंपनी काय सोडणार नाही. इथे दुसरा कुठला जॉब मिळालाय का त्या व्यक्तीला तर अजिबातच नाही. ही त्याची कल्पना आहे, पण तो सांगतोय त्याची कंडिशन सांगतोय तो किंवा त्याची तो मनशा सांगतोय की जरी मला मिळाला ना जॉब तरी मी ही कंपनी सोडणार नाही. ओके, हे जे आहे ते वर्बचं सेंटेन्स आहे, ऍक्शनचं सेंटेन्स आहे. ऍक्शन येते कंडिशनमध्ये. ठीक आहे, दॅट्स वाय आपण इथे V2 यूज केलाय, म्हणजे वर्बचा दुसरा प्रकार यूज केला, ऍक्शनचा दुसरा प्रकार. फाईन. ओके, तर आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस कव्हर केले. आता बघा एक इम्पॉर्टंट गोष्ट, या पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये व या निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये दोन कंडिशन्स निर्माण होत होत्या. त्या म्हणजे वुड लाईक म्हणजे प्रिफरन्स आणि डिझायर वाली, व दुसरी कंडिशन निर्माण झाली ती म्हणजे इमॅजिनरी सिच्युएशन वाली. ठीक आहे, या सेंटेन्सेसमध्ये पोलाइट रिक्वेस्ट किंवा पोलाइट ऑफर आणि इन्व्हिटेशन या अशा कंडिशन्स क्रिएट झाल्या नाहीत. फाईन. पण आता जेवढे पण सेंटेन्सेस असणार आहेत ना त्याच्यामध्ये पोलाइट रिक्वेस्ट, देन पोलाइट ऑफर किंवा इन्व्हिटेशन या कंडिशन्स क्रिएट होणार आहेत, प्लस वरच्या दोन कंडिशन्स सुद्धा क्रिएट होणार आहेत. म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट हे सेंटेन्सेस होते ना तुमच्यासाठी त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त इम्पॉर्टंट तुमच्यासाठी हे वाले सेंटेन्सेस असणार आहेत जे आता आपण कव्हर करणार आहे. सो अजिबात स्किप करू नका व्हिडिओ. फाईन. तर आपण आता बघूया सेंटेन्सेस. आता हे क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. सो स्टार्ट करूयात आपण. वुड यू हेल्प मी विथ दिस प्रोजेक्ट? वुड यू हेल्प मी विथ दिस प्रोजेक्ट? आता इथे काय सांगितलं जातंय तर तू मला या प्रोजेक्टमध्ये मदत करशील का? तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये हेल्प करशील का? हे जे सेंटेन्स आहे ना हे सेंटेन्स बेस्ड आहे पोलाइट रिक्वेस्ट वरती. ठीक आहे, हे पोलाइट रिक्वेस्ट वरती बेस्ड आहे सेंटेन्स. पुढचं सेंटेन्स आपलं, वुड यू एक्सप्लेन दिस टॉपिक अगेन प्लीज? वुड यू एक्सप्लेन दिस टॉपिक अगेन प्लीज? आता इथे अगेन पोलाइट रिक्वेस्ट आहे. काय तर तू प्लीज हा जो टॉपिक आहे तो परत एकदा एक्सप्लेन करशील का? तू हा टॉपिक कृपया परत एकदा एक्सप्लेन करशील का? काय आहे तर पोलाइट रिक्वेस्ट आहे. फाईन. तर आता हे सेंटेन्स कसं बनवायचं म्हणजे पोलाइट रिक्वेस्टचे सेंटेन्सेस कसे फ्रेम करायचे त्याचं स्ट्रक्चर काय असतं हे बघूयात आपण. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवण्यासाठी तुम्ही सुरुवात करणार आहात वुडने. ठीक आहे, आता इथे वुड हा आपला स्टार्टिंगला यूज होणार आहे. वुडच्या नंतर तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलताय, तुम्ही ज्या व्यक्तीला रिक्वेस्ट करताय ना तो व्यक्ती तुमचा दुसऱ्या नंबरला असणार आहे. ओके, ते यूज करून झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा, वर्ब यूज करा. इथे वर्बचा पहिला टाईप म्हणजे ऍक्शन यूज करा. तुम्ही ऍक्शनचा कितवा टाईप? पहिला टाईप यूज होईल. ठीक आहे, जे कोणते ऍक्शन असेल ती, ज्या कुठल्या कामाबद्दल बोलताय ते काम. देन तुम्ही काय करायचंय पुढे तर एक्स्ट्रा डिटेल्स ऍड करायच्या आहेत. जसं की इथे दिस टॉपिक अगेन प्लीज म्हणजे त्या ऍक्शन संदर्भात अजून थोडंसं जास्त विवरण. ठीक आहे, काय एक्सप्लेन करायच्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करताय तर तो टॉपिक परत एकदा एक्सप्लेन करण्यासाठी रिक्वेस्ट करताय. सो अशा गोष्टी पुढे, जसं की पहिल्या नंबरला काय होतं बघा, हेल्प मी विथ दिस प्रोजेक्ट. आता इथे तुम्ही काय वुड यू हेल्प मी म्हणताय म्हणजे तू मला मदत करशील का? पण कशामध्ये मदत करशील का?
तर विथ दिस प्रोजेक्ट, या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, तर जे एक्स्ट्रा विवरण असतं ते पुढे यूज करायचं असतं. फाईन. पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. वुड यू लेंड मी युअर लॅपटॉप फॉर अ डे? वुड यू लेंड मी युअर लॅपटॉप फॉर अ डे? याचा अर्थ आहे की तू मला तुझा लॅपटॉप एक दिवसासाठी देशील का? ठीक आहे. खरं तर लेंडचा अर्थ असतो की एखादी गोष्ट उसने घेणे किंवा उसने देणे, म्हणजे तात्पुरतं वापरण्यासाठी ती गोष्ट देणे किंवा तात्पुरतं वापरण्यासाठी ती गोष्ट घेणे. फाईन. तर काय इथं म्हटलं जाते? वुड यू लेंड मी युअर लॅपटॉप फॉर अ डे? तू मला तुझा लॅपटॉप जो आहे तो एका दिवसासाठी वापरण्यासाठी देऊ शकतो का किंवा वापरण्यासाठी देशील का? पुढे, वुड यू वेट फॉर मी फॉर 5 minutes? वुड यू वेट फॉर मी फॉर 5 minutes? तू माझ्यासाठी किंवा तू माझी 5 मिनिट वाट पाहशील का? रिक्वेस्ट आहे, लक्षात ठेवा. वरचं पण सेंटेन्स रिक्वेस्टचं होतं आणि हे पण सेंटेन्स रिक्वेस्टचं आहे. काय? तर तू माझी 5 मिनिट वाट पाहशील का, ही रिक्वेस्ट केली जाते. आणि सेम फॉर्मॅट ठेवला बघा आपण या सेंटेन्सचा सुद्धा, म्हणजे सेम फॉर्मॅट हा फॉलो होणार आहे जो तुम्हाला मी सांगितला रिक्वेस्टसाठी. पुढचं वाक्य आपलं, वुड यू सेंड मी द नोट्स आफ्टर द क्लास? वुड यू सेंड मी द नोट्स आफ्टर द क्लास? तू मला क्लासच्या नंतर, क्लास झाल्यानंतर नोट्स पाठवशील का? तू मला क्लास झाल्यावर नोट्स पाठवशील का? अगेन एक पोलाइट रिक्वेस्ट आहे इथे. ठीक आहे, रिक्वेस्ट केली जाते नोट्स पाठवण्याची. वुड यू क्लोज द डोर प्लीज? वुड यू क्लोज द डोर प्लीज? इथे अगेन रिक्वेस्ट आहे की तू प्लीज किंवा तू कृपया डोर बंद करशील का? काय आहे? रिक्वेस्ट आहे. पुढे, वुड यू स्पीक अ लिटिल स्लोली प्लीज? वुड यू स्पीक अ लिटिल स्लोली प्लीज? अगेन इथे काय आहे? तर रिक्वेस्ट आहे. काय रिक्वेस्ट केली जाते? तर प्लीज तू थोडंसं सावकाश बोलशील का? प्लीज तू थोडं सावकाश बोलशील का? ओके. पुढचं वाक्य आपलं, वुड यू कॉल मी आफ्टर द मीटिंग? वुड यू कॉल मी आफ्टर द मीटिंग? आता इथे काय म्हटलं जाते? तर तू प्लीज, इथे अगेन रिक्वेस्ट आहे, मला मीटिंग झाल्यावरती कॉल करशील का? ठीक आहे. काय म्हटलं जाते? तर तू मला मीटिंग झाल्याच्या नंतर कॉल करशील का? अगेन काय आहे? तर इथे रिक्वेस्ट आहे. फाईन. तर एक महत्वाची गोष्ट बघा तुम्हाला सांगतो मी, जी की माझ्या आता लक्षात आली, की आपण कुड शिकलो होतो, बरोबर ना? आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कुड शिकलेलो आहे आणि कुडचा एक यूज असतो तो म्हणजे पोलाइट रिक्वेस्टसाठी किंवा फॉर्मल रिक्वेस्टसाठी. कुड सुद्धा आपण यूज करतो रिक्वेस्टसाठी. आणि आता आपण काय शिकतोय? तर वुड सुद्धा आपण यूज करतो रिक्वेस्टसाठीच, पोलाइट रिक्वेस्टसाठीच, बरोबर? मग आता वुड पण जर रिक्वेस्टसाठी यूज केला जातोय, कुड सुद्धा जर रिक्वेस्टसाठी यूज केला जातोय, मग नक्की मी यूज काय करायचं हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल, बरोबर ना? तर लक्षात ठेवा, अशाच प्रकारचे डाऊट्स, अशाच प्रकारचे क्वेश्चन्स किंवा अशाच प्रकारच्या सिमिलर गोष्टी की ज्या एकाच कंडिशनसाठी यूज केल्या जातात. जसं की इथे कंडिशन काय आहे? तर पोलाइट रिक्वेस्ट. तर आपल्याला हे माहिती आहे, जसं की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे ऐकलं पण असेल की कुड जो आहे तो रिक्वेस्ट करण्यासाठी यूज केला जातो. आणि आता आपण काय शिकतोय? तर वुड हा रिक्वेस्ट करण्यासाठी यूज केला जातो. तर अशाच प्रकारे सिमिलर गोष्टी, जिथे एक गोष्ट करण्यासाठी किंवा एक गोष्ट सांगण्यासाठी आपल्याकडे 2-2, 3-3 ऑप्शन्स आहेत वेगवेगळे, आणि खूप कन्फ्यूज करून टाकतात आपल्याला. तर अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये डिफरन्स काय आहे? ठीक आहे, कुठली गोष्ट कोणत्या वेळेस यूज करणं योग्य आहे, तर याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओज बनवणार आहोत. पुढच्या काही लेक्चर्समध्ये, पुढच्या काही लेसन्समध्ये मी याच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे. तर बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब करून नसेल ठेवलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन खास करून ऑन करून ठेवा. बिकॉज बघा, ज्यावेळेस माझे व्हिडिओज जे ते अपलोड होतील, तुम्हाला ऑन दी स्पॉट लगेच विदिन सम सेकंड्स नोटिफिकेशन्स मिळून जातील की तो व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला आहे.
ठीक आहे. आणि खूप डिटेल्ड कोर्स आहे हा 30 डेजचा. असं नाही की काहीतरी बनवायचं म्हणून आपण बनवलं व्ह्यूज घेण्यासाठी. तर मी प्रॉपर 30 डेजचा फ्री स्पोकन इंग्लिश कोर्स लॉन्च केलाय हा, की जो कोर्स जर एखाद्या व्यक्तीने संपूर्ण स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत व्यवस्थित जर फॉलो केला तर निश्चितच तो व्यक्ती एक चांगला स्पीकर बनू शकतो, एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर बनू शकतो. आणि 101% बघा गॅरंटीड त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ही होणारच आहे. ठीक आहे. तर बघा हा जो कोर्स आहे तो मी आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी, महाराष्ट्रीयन लोकांसाठी, की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे अशा सर्व लोकांसाठी हा मी कोर्स बनवला. तर मी अशी पण काही लोक पाहिले बघा की ज्यांना इंग्लिश खरंच शिकायची खूप इच्छा आहे, त्यांना फ्लुएन्सी वाढवायचं आहे, बिकॉज त्यांना पुढे जाऊन जे ते करिअर करायचं आहे, त्यांचे जॉब इंटरव्ह्यूज वगैरे त्यांचे फेल होऊन जातात, त्यांचे जॉब इंटरव्ह्यूज क्रॅक होत नाहीत बिकॉज ऑफ वीक कम्युनिकेशन स्किल्स. ठीक आहे, बिकॉज ऑफ वीक इंग्लिश. ह्या गोष्टींमुळं इंटरव्ह्यूजमध्ये ही लोक फेल होत आहेत आणि यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. किंवा असं पण होतं की तेवढी म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये की जेणेकरून ते कुठंतरी म्हणजे इन्व्हेस्ट करतील पैसे व तिथून जे ते ट्रेनिंग घेतील इंग्लिशचं. तर अशा सर्व लोकांसाठी हा आपण कोर्स बनवलेला आहे. तर तुम्हाला असा कुठला व्यक्ती दिसला की ज्याला खरंच मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे किंवा ज्याचं इकॉनॉमिकल कंडिशन तेवढी स्ट्रॉंग नाहीये पण त्याला इंग्लिश शिकायचं आहे, तर अशा सर्व लोकांपर्यंत हा जो कोर्स आहे तो शेअर करा. ठीक आहे, जास्तीत जास्त आपल्या मराठी व्ह्युअर्सपर्यंत हा कोर्स जो तो शेअर करा तुम्ही. बिकॉज बघा हा जो कोर्स जो आहे तो फॉलो केला सर्वांनी तर निश्चितच इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला भेटणार आहे. फाईन. सो अपकमिंग डेजमध्ये मी खूप महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करणार आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी. फाईन. पुढे तर आपलं सेंटेन्स चाललं होतं वुड यू स्पीक अ लिटिल स्लोली प्लीज. ठीक आहे, त्याच्या पुढचं सेंटेन्स आता घेऊयात आपण. वुड यू कॉल मी आफ्टर द मीटिंग. हा, हे पण चालतं आपलं सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आपलं वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. आता इथे नवीन कंडिशन निर्माण झाली. याचा अर्थ काय आहे तर तुला एक कप चहाचा घ्यायला आवडेल का. ठीक आहे, तुला एक कप चहा घ्यायला आवडेल का. आता इथे कंडिशन अशी आहे की हे सेंटेन्स जे आहे ते पोलाइट ऑफर किंवा इन्व्हिटेशन याच्यावरती बेस्ड आहे. तुम्हाला ज्यावेळेस एक खूप पोलाइट इन्व्हिटेशन द्यायचं आहे. ठीक आहे, इन्व्हिटेशन कसं की मला तर खूप इच्छा आहे की तू ही गोष्ट जे ते करावी, पण तिथे तुझी संमती, तुझी इच्छाशक्ती सुद्धा मॅटर करते. जर तुला काहीच आपत्ती नसेल ती गोष्ट करण्यामध्ये तर कृपया ती गोष्ट कर तू. जसं की तुला जे येते मला चहा ऑफर करायचा आहे. ठीक आहे, माझी इच्छा आहे की तुला एक कप चहा ऑफर करू, पण शेवटी तुझी इच्छा आहे. तुला जर ती ॲक्सेप्ट करायची आहे ऑफर तर ॲक्सेप्ट कर, आणि तुला जर ॲक्सेप्ट करायची नसेल ऑफर तर मला वाईट वाटणार नाही त्या गोष्टींमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारचं स्टेटमेंट ज्यावेळेस तुम्हाला द्यायचं आहे ना त्यावेळेस तुम्ही वुडचा यूज करणार आहात. आणि हे स्ट्रक्चर किंवा हे सेंटेन्स कसं बनवणार आहे आपण, तर आपण त्यासाठी सुरुवातीला वुड यूज करणार आहे. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला ऑफर द्यायची, ज्या व्यक्तीला इन्व्हिटेशन द्यायचंय तो व्यक्ती पुढे यूज करा वुडच्या. त्याच्यानंतर लाईक टू यूज करायचं आहे. काय यूज करायचं आपल्याला, लाईक टू यूज करायचं आहे. त्याच्यानंतर ऍक्शन यूज करा. इथे आपण हॅव ऍक्शन यूज केलेले आहे. ठीक आहे, आणि ऍक्शनचं फर्स्ट टाईप म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जी गोष्ट ऑफर करताय ना तुम्ही ती गोष्ट पुढे शेवटी जे ते मेन्शन करा. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, इथे हॅव यूज केलंय मी. आता तुमच्या डोक्यात असेल की हॅव म्हणजे एखादी वस्तू असणे, एखादी गोष्ट असणे, पण लक्षात ठेवा मॉडर्न इंग्लिशमध्ये म्हणजे प्रत्येक लँग्वेजमध्ये काही रिफॉर्म्स होतात, काही नवीन नवीन बदल जे ते घडत असतात, काही इम्प्रूव्हमेंट्स होत असतात. तर त्यानुसार सध्या मॉडर्न इंग्लिशमध्ये खाण्यासंदर्भात किंवा एखादी गोष्ट पिण्यासंदर्भात टेक यूज करतात किंवा हॅव सुद्धा यूज करतात. पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये, बिझनेस कल्चरमध्ये हॅवचा जास्तीत जास्त यूज हा केला जातो. ठीक आहे, सो माझं काम आहे की तुम्हाला लेटेस्ट ज्या अपडेटेड गोष्टी आहेत त्या शिकवणं. दॅट्स वाय मी मुद्दामून इथे काय केलंय तर ड्रिंकच्या ऐवजी मी इथे हॅव जो आहे तो मेन्शन केलेला आहे. ड्रिंक यूज केलं तरी पण चालतं, बट ते आउटडेटेड इंग्लिश झालेलं आहे. ठीक आहे, आपण सध्या लेटेस्ट गोष्टी ज्या आहेत त्या शिकत आहोत, ज्या आता सध्या चालू आहेत त्या. सो खाण्यापिण्यासंदर्भात तुम्ही हॅव हा सर्रास यूज करू शकताय. फाईन. तर इथं सेंटेन्स होतं वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. याचा अर्थ आहे की तुला
एक कप चहा घ्यायला आवडेल का? तुम्ही त्याला इन्व्हिटेशन देताय, ऑफर देताय. फाईन. पुढचं वाक्य सेम वाक्य आहे बघा. काय तर ते पोलाइट ऑफर किंवा इन्व्हिटेशन वरती बेस्ड आहे. वाक्य असं आहे की वुड यू लाईक टू हॅव सम कॉफी. वुड यू लाईक टू हॅव सम कॉफी म्हणजेच तुला थोडं कॉफी घ्यायला आवडेल का? ठीक आहे, तुला थोडी कॉफी घ्यायला आवडेल का? अगेन काय करताय तुम्ही? इन्व्हिटेशन देताय, ऑफर करताय त्याला कॉफी. फाईन. पुढे वुड यू लाईक टू जॉईन आर इंग्लिश क्लास. वुड यू लाईक टू जॉईन आर इंग्लिश क्लास याचा अर्थ आहे की तुला आमचा इंग्लिशचा क्लास जो आहे तो जॉईन करायला आवडेल का? ठीक आहे, आम्ही तुला इन्व्हाइट करतोय, आम्ही तुला ऑफर करतोय की आमचा क्लास जॉईन कर. तर शेवटी तुझी पण इच्छा जे आहे मॅटर करते. तर तुझी इच्छा असेल तर तू जॉईन करू शकतो. ठीक आहे, अशी आमची तुला ऑफर आहे, असं आमचं तुला इन्व्हिटेशन आहे. पुढे वुड यू लाईक टू कम टू माय बर्थडे पार्टी. वुड यू लाईक टू कम टू माय बर्थडे पार्टी. तुला माझ्या बर्थडे पार्टीला यायला आवडेल का? ठीक आहे, तुला माझ्या बर्थडे पार्टीला यायला आवडेल का? बघा सेम स्ट्रक्चर ठेवले आपण. इन्व्हिटेशनसाठी काय वुड यूज केला, देन ज्याला आपण इन्व्हिटेशन देतोय तो व्यक्ती, त्याच्यानंतर लाईक टू यूज केला आपण, देन आपण ऍक्शन यूज केली फर्स्ट टाईप ऍक्शनचा, व त्याच्यानंतर ज्या गोष्टीबद्दल इन्व्हिटेशन देत आहे ती गोष्ट एक्स्ट्रा डिटेल्स आपण पुढे यूज केलेल्या आहेत. आणि हे आपण प्रत्येक सेंटेन्समध्ये असंच करत आलेलो आहे. फाईन. पुढचं वाक्य आपलं वुड यू लाईक टू हॅव डिनर विथ अस. वुड यू लाईक टू हॅव डिनर विथ अस. तुला आमच्यासोबत डिनर करायला आवडेल का? अगेन काय आहे? इन्व्हिटेशन आहे, ऑफर आहे इथे. ठीक आहे, काय ऑफर दिली गेली? तर तुला आमच्यासोबत डिनर करायला आवडेल का? ठीक आहे, तुला आमच्यासोबत जे आहे ते रात्रीचं जेवण करायला आवडेल का? असं तुम्ही त्या व्यक्तीला काय करताय तर विचारत आहात. ठीक आहे. परत इथे बघा हॅव यूज केला आपण. जसं तुम्हाला म्हटलो मी, खाण्यापिण्यासंदर्भात तुम्ही हॅव हा यूज करायचा आहे, बिकॉज तो लेटेस्ट आणि मॉडर्न इंग्लिशमध्ये यूज केला जातो. पुढे वुड यू लाईक टू वॉच अ मूवी टू नाईट. वुड यू लाईक टू वॉच अ मूवी टू नाईट. परत एकदा इथे काय तर इन्व्हिटेशन दिलं जात आहे. काय इन्व्हिटेशन दिलं जात आहे तर तुला आज रात्री मूवी पाहायला आवडेल का? याचा अर्थ सपोज असं झालं की तुम्ही रात्री जे ते मूवी पाहायला जाणार आहात आणि तिकीट्स जे ते अवेलेबल आहेत, तुम्ही एकटेच आहात, मग तुम्ही समोरच्या व्यक्तीला जे ते इन्व्हाइट करताय काय की माझ्याकडे काही तिकीट्स आहेत, माझ्याकडे 2 तिकीट्स आहेत. ठीक आहे, तिकीट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत, सो तुला माझ्यासोबत यायला आवडेल का मूवी पाहण्यासाठी? कारण मी एकटाच आहे आणि मी ज्याच्यासाठी तिकीट बुक केलं तर त्या व्यक्तीने जे ते कॅन्सल केले ती गोष्ट. सो तुला यायला आवडेल का माझ्यासोबत? ठीक आहे, इन्व्हिटेशन आहे हे. पुढचं वाक्य आपलं वुड यू लाईक टू विजिट महाबलेश्वर दिस वीकेंड. वुड यू लाईक टू विजिट महाबलेश्वर दिस वीकेंड. आता याचा अर्थ आहे की तुला या वीकेंडला महाबळेश्वरला विजिट करायला आवडेल का? ठीक आहे, सपोज तुमचा ग्रुप जो आहे तो महाबळेश्वरला जाणार आहे, ट्रिप काढली आहे महाबळेश्वरची आणि एक सीट जे ते रिकामा आहे. मग तुम्ही त्या तुमच्या मित्राला सांगताय काय की आम्ही तर चाललोय महाबळेश्वरला, एक सीट आहे आमच्याकडे, तर तुला आवडेल का आमच्यासोबत यायला? अगेन इथे तुम्ही खूप पोलाइटली त्याला ऑफर देताय की आम्हाला तर काहीच आपत्ती नाहीये, आम्ही तुला जे ते घेऊन जाऊ शकतो, पण शेवटी तुझी इच्छाशक्ती पण मॅटर करते. फाईन. पुढे वुड यू बाय अ BMW इफ यू हॅड इनफ मनी. वुड यू बाय अ BMW इफ यू हॅड इनफ मनी. याचा अर्थ आहे की तुझ्याकडे जर पुरेसे पैसे असते तर तुला जे ते BMW कार घ्यायला आवडली असती का, किंवा तू जे आहे ते BMW कार विकत घेतली असती का? ठीक आहे, बघा काय अर्थ आहे तर तुझ्याकडे जर पुरेसे पैसे असते तर तू BMW कार विकत घेतली असती का? आता हे जे आहे ना सेंटेन्स, हे सेंटेन्स बघा इमॅजिनरी सिच्युएशन वरती बेस्ड आहे. जसं तुम्हाला मी म्हटलो की खूप इम्पॉर्टंट पॉइंट असणार आहे हा त्या सेंटेन्सेसचा, त्याच्यामुळे अजिबात मिस करायचं नाहीये. तर इथे बघा इमॅजिनरी सिच्युएशन क्रिएट झाली आणि त्या इमॅजिनरी सिच्युएशन बद्दल विचारलं जातंय काय तर ठीक आहे, एक असा व्यक्ती आहे बघा की ज्याच्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत आता आणि तुम्हाला खूप BMW कार आवडते, तर तुम्ही त्याला विचारताय, तुम्ही त्याचं मत जाणून घेताय
की काय वाटतंय, तुझ्याकडे जर आता पैसे असते तेवढे, तुझ्याकडे जर आता पुरेसे पैसे असते BMW कार विकत घेण्या इतके, तर तू BMW कार ही विकत घेतली असती का? ठीक आहे. किंवा आपण बघा ना असं बोलत असतो की तू जर भारताचा प्रधानमंत्री असता तर तू हे असं असं केलं असतं का? ठीक आहे. किंवा तुझ्याकडे जर पुरेसे पैसे असते तर तू आयफोनच विकत घेतला असता का? किंवा तू जर तुझ्याकडे जर पूर्ण लॉची सिस्टम असते, लॉ अँड ऑर्डर ही जर सिस्टम तुझ्याकडे असते तर तू असे असे लॉज आणले असते का? अशा अशा प्रकारचे कायदे आणले असते का? तर हे जे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स काल्पनिक असतात, इमॅजिनरी सिच्युएशन वरती असतात. तर असेच काल्पनिक क्वेश्चन्स करण्यासाठी, काल्पनिक क्वेश्चन्स विचारण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, तर ह्या अशा प्रकारच्या स्ट्रक्चर्सचा यूज करणार आहात, जे की आता आपण पाहतोय. तर आता आपण स्ट्रक्चर शिकून घेऊयात की हे स्ट्रक्चर कसं करायचं असतं, हे सेंटेन्स बनवायचं कसं असतं. तर त्यासाठी तुम्ही सुरुवात करणार आहात वुडने. वुड यूज करून झाल्याच्या नंतर तुम्हाला व्यक्ती मेन्शन करायचा आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही ती काल्पनिक गोष्ट विचारताय तो व्यक्ती. त्याच्यानंतर ऍक्शन यूज करा की जी ऍक्शन तुम्ही विचारताय त्याला की तू ती ऍक्शन केली असती का, तर ती ऍक्शन तुम्ही काय करायचे, मेन्शन करायचे आहे. ठीक आहे. म्हणजेच ते काम जे की तू केलं असतं का हे विचारायचं आहे, ते काम. ठीक आहे. तर तिथे वर्ब यूज करा पहिला फॉर्म, आणि त्याच्यानंतर जी वस्तू असणार आहे किंवा त्या कामाचा एक्स्ट्रा संदर्भ, ठीक आहे, त्या कामाबद्दल एक्स्ट्रा डिटेल्स, त्या एक्स्ट्रा डिटेल्स तुम्हाला काय करायच्या आहेत, पुढे यूज करायच्या आहेत. इथं काय बोललं जात होतं, तर विकत घेतलं असतं का, काय विकत घेतलं असतं का, तर BMW कार विकत घेतली असती का, म्हणजे विकत घेण्यासंदर्भात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ओके. देन त्याच्यानंतर तुम्हाला इफ यूज करायचं आहे. ठीक आहे. कंडिशन टाकावी लागणार तुम्हाला. सो कंडिशन टाकण्यासाठी इफ यूज करायचं आहे आणि पुढे मग तुमची कंडिशन. ठीक आहे. म्हणजे अशी गोष्ट असती तर असं झालं असतं का, तर ती कंडिशन यूज करा. आणि ती कंडिशन बनवण्यासाठी सुरुवात करा त्या व्यक्तीनेच की ज्याला तुम्ही क्वेश्चन विचारलाय. यूला क्वेश्चन विचारला होता, दॅट्स वाय यू यूज करायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा, एखादी वस्तू, एखादी गोष्ट असती तर, ठीक आहे, तुझ्याजवळ एखादी गोष्ट असती तर असं तुम्ही विचारताय ना, दॅट्स वाय काय यूज केलं इथे, हॅड यूज केला आहे. ओके. आणि देन ती वस्तू किंवा ती गोष्ट जी काही असती तर तू असं केलं असतं का हे तुम्ही विचारताय. ती वस्तू किंवा गोष्ट ही तुम्ही शेवटी यूज करा. जसं की इथे इनफ मनी, पुरेसे पैसे असते तर असं विचारलं जात आहे ना, त्याशिवाय तुम्ही हॅड सोबत इनफ मनी यूज केलेला आहे. ओके. पुढे जाऊयात आपण. वुड यू हेल्प मी इफ आय नीडेड युअर हेल्प. वुड यू हेल्प मी इफ आय नीडेड युअर हेल्प. आता इथे बघा थोडीशी वेगळी कंडिशन आहे. इथे काय विचारलं जातंय, तू माझी मदत केली असती का. ठीक आहे. कधी, जर मला तुझी मदतीची गरज लागली असती तर. ओके. जर मला तुझ्या मदतीची गरज लागली असती तर तू माझी हेल्प केली असती का, असा प्रश्न विचारला जातोय बघा. ओके. आता हे अशा प्रकारचं सेंटेन्स बनवण्यासाठी काय करणार आहात तुम्ही, तर वुडनेच सुरुवात करायची आहे. वुडने सुरुवात केल्याच्या नंतर तुम्ही ज्याला प्रश्न विचारताय ना तो व्यक्ती, ठीक आहे, तर तो व्यक्ती इथं आपण मेन्शन केला बघा. त्याच्यानंतर तुम्ही ज्या कल्पनेबद्दल बोलताय त्या कल्पनेचे ऍक्शन जे ते पुढे यूज करायचे. आता कल्पना काय होती, मदत करण्याची कल्पना. मदत करणे म्हणजेच हेल्प. ठीक आहे. कोणाला मदत केली असती, मला, मलासाठी आपण मी यूज केलाय. ठीक आहे. एक्स्ट्रा डिटेल्स. त्याच्यानंतर इफ यूज करा का, कारण की हे जर तरचं सेंटेन्स आहे. फाईन. तर आपण इथे इफ यूज केला. त्याच्यानंतर तुमची कंडिशन. कंडिशन काय होती, तर मला हेल्पची गरज लागली असती तर. बघा इथं कंडिशन काय आहे, मला हेल्पची गरज लागली असती तर. दॅट्स वाय तुम्ही इथे आय यूज करणार आहात. ठीक आहे. ज्याच्याबद्दल बोलायचं आहे ना, ज्या कंडिशन बद्दल, त्या कंडिशनमध्ये जो व्यक्ती यूज करायचा आहे त्या व्यक्तीचं इथे तुम्हाला विवरण द्यावं लागेल. इथे तुम्ही तुमच्या मदती बाबतीत विचारत होता, दॅट्स वाय तुम्ही काय यूज केलं, आय यूज केलं. फाईन. देन आता इथे बघा ऍक्शन यूज केली आपण. नीड म्हणजे गरज. ठीक आहे. गरज ही इंग्लिशमध्ये ऍक्शन असते, लक्षात ठेवा. वर्ब्स असं आपण त्याला म्हणत असतो. तर इथे आपण दुसरा टाईप यूज केला ऍक्शनचा किंवा वर्बचा. नीडचा दुसरा टाईप असतो नीडेड. ठीक आहे. नीडचा दुसरा टाईप काय असतो, नीडेड असतो. त्याच्यामुळे आपण काय यूज केलं, नीडेड यूज केलं. बिकॉज लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्ही सेकंड कंडिशनमध्ये
ऍक्शन यूज करत असता, ठीक आहे. सेकंड कंडिशनमध्ये, कंडिशनल सेंटेन्समध्ये जे सेकंड सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही ऍक्शन यूज करणार आहात त्यावेळेस ऍक्शनचा दुसरा टाईप यूज करायचा. हे आपण इथे सुद्धा पाहिलेलं आहे निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये. सेम गोष्ट आहे, फक्त हे क्वेश्चन मध्ये आपण विचारतोय. तर सेकंड टाईप यूज केला व त्याच्यानंतर एक्स्ट्रा डिटेल्स यूज केले आपण, ठीक आहे. कोणाला बोलतोय आपण, तर यूला बोलतोय, ठीक आहे. तर मला तुझी मदत लागली असती तर असं बोलायचं होतं, त्याच्यामुळे आपण इथे युअर हेल्प जे ते मेन्शन केलेलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे स्ट्रक्चर समजलं असेल. आता आपण पुढचं वाक्य बघूया. Would you start your own business if you had enough investment? Would you start your own business if you had enough investment? याचा अर्थ आहे की जर तुझ्याकडे पुरेशी इन्व्हेस्टमेंट असती, जर तुझ्याकडे पुरेसं भांडवल असतं, तर मग तू तुझा स्वतःचा बिझनेस जे ते स्टार्ट केला असता का? तुझा स्वतःचा बिझनेस जो येतो तू सुरू केला असता का? ठीक आहे. आता इथे अगेन बघा, एखादी वस्तू असती तर किंवा एखादी गोष्ट असती तर असं बोललं जात होतं. त्याच्यामुळे तुम्ही काय केलं, कंडिशनमध्ये हॅड यूज केला. आणि ज्यावेळेस तुम्हाला एखादी ऍक्शनच केली असते का असं विचारायचं आहे, किंवा हे असं असं असतं तर, आणि त्याच्यामध्ये जर ऍक्शन असेल तर मग तिथे तुम्ही काय करणार आहात, सेकंड टाईप यूज करणार आहात. कशाचा? ऍक्शनचा, म्हणजेच वर्बचा. ठीक आहे. डिपेंड करतं की तुम्हाला सांगायचं काय आहे कंडिशन मध्ये. पुढे, would she accept the job if the salary were higher? Would she accept the job if the salary were higher? अगेन इथे बघा काय आहे, इमॅजिनरी सिच्युएशन आहे. काय इमॅजिनरी सिच्युएशन आहे, तर तिने जॉब ऍक्सेप्ट केला असता का जर सॅलरी जास्त असती तर. लक्षात ठेवा, परत इथे रिअलिस्टिक कंडिशन नाही, इमॅजिनरी कंडिशन आहे. आपण जेवढ्या पण आत्ता कंडिशन्स पाहिल्या 46 सेंटेन्स पासून ते आत्तापर्यंत सगळ्या सेंटेन्सेसमध्ये आत्ता ती गोष्ट घडलेली नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जस्ट कल्पना करताय. ठीक आहे. खरंच सॅलरी हाय आहे का, तर अजिबातच नाही. जसं की इथे पण बघा, खरंच इन्व्हेस्टमेंट होती का त्या व्यक्तीकडं, नव्हती. इथे पण खरंच महत्त्वाची गरज होती का, आता नव्हती. पण तुम्ही विचारताय जर गरज पडली तर, किंवा जर असं असतं तर, कल्पना आहे, हे लक्षात ठेवा. तर बघा इथे काय विचारलं जातंय, इथं सॅलरी बद्दल विचारलं जातंय की जर सॅलरी जर जास्त असती तर, सॅलरी जर हायर असती तर तिने जॉब केला असता का. सॅलरी खरंच हाय आहे का, तर नाहीये. सॅलरी खरंच जास्त आहे का, तर नाही. बट एक कल्पनेबद्दल विचारलं जातंय काय, तर सॅलरी जर जास्त असती तर तिने जे ते जॉब हा ऍक्सेप्ट केला असता का, जॉब हा स्वीकारला असता का. ठीक आहे. स्टेट बद्दल विचारलं जातंय. आपण आधी पण चर्चा केलेली आहे. स्टेट बद्दल जर बोलायचं असेल, म्हणजे जर सॅलरी जास्त असती तर, एखादी गोष्ट जर स्वस्त असती तर, ठीक आहे, तो व्यक्ती तुझा भाऊ असता तर, तो व्यक्ती जो आहे तो पोलीस असता तर, किंवा मी जर ऑफिसर असतो तर, ह्या अशा स्टेट्स आहेत ना, ह्या पोझिशन्स आहेत. तर अशा गोष्टींबद्दल बोलायचंय तर डायरेक्ट तुम्हाला वर यूज करावं लागणार आहे. ठीक आहे. इथे पण आपण वरच यूज केलाय. फाईन. सो वुड, देन व्यक्ती, त्याच्यानंतर ऍक्शन यूज करा, एक्स्ट्रा डिटेल्स, देन इफ यूज करा, कंडिशनल, त्याच्यानंतर काय, तर जी गोष्ट, जी स्टेट तुम्ही इथे मेन्शन करणार आहात ती स्टेट मेन्शन करा, आणि त्याच्यानंतर वर, आणि जर गरज लागली तर एक्स्ट्रा डिटेल्स द्या पुढे. पुढचं वाक्य आपलं, वुड दे मूव्ह टू अनादर सिटी इफ दे गॉट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी. बघा काय सेंटेन्स आहे, तर वुड दे मूव्ह टू अनादर सिटी इफ दे गॉट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी. त्यांना जर एक चांगली संधी मिळाली, ठीक आहे, म्हणजे आत्ता जी संधी आहे त्यांना त्याच्यापेक्षा जर चांगली संधी मिळाली त्यांना, तर ते दुसऱ्या सिटीमध्ये मूव्ह करतील का. ठीक आहे, ते दुसऱ्या शहरामध्ये जातील का, हे शहर सोडून. बघा, खरंच संधी मिळाली आहे का चांगली, तर अजिबातच नाही. त्याने कल्पना केली जाते काय, तर त्यांना जर चांगली संधी मिळाली तर ते दुसऱ्या शहरात शिफ्ट करतील का. आता हे अगेन वर्बचं सेंटेन्स होतं, ऍक्शन होती याच्यामध्ये, कंडिशनमध्येच. दॅट्स वाय सेकंड टाईप यूज केला ऍक्शनचा. फाईन. सो आता आपण हे काय केले, क्वेश्चन्स सुद्धा कव्हर केलेले आहेत. आता या क्वेश्चन्सचं आन्सर जे येते एकतर येस मध्ये येतं किंवा नो मध्ये येतं. येस मध्ये असेल तर या फॉर्मॅटमध्ये उत्तर द्या, व नो मध्ये असेल तर या फॉर्मॅटमध्ये निगेटिव्हच्या तुम्हाला जे ते आन्सर द्यायचं आहे. फाईन. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता आपण WH टाईप जे ते कव्हर करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन तुमचा,
व्हॉट वुड यू लाईक टू ईट, व्हॉट वुड यू लाईक टू ईट. आता याचा अर्थ काय आहे, तर तुला काय खायला आवडेल. आता हा जो WH क्वेश्चन आहे ना, तो बेस्ड आहे कशावरती, तर प्रिफरन्स किंवा डिझायर वरती. ठीक आहे, की तुला काय खायला आवडेल. आता इथे उत्तर काय दिलं जाते, तर आय वुड लाईक टू ईट पिझ्झा, आय वुड लाईक टू ईट पिझ्झा. इथे काय केलं जातंय, प्रिफरन्स सांगितला जातो. काय, तर मला पिझ्झा खायला आवडेल. फाईन. बघा, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुम्ही काहीतरी जे ते ऑर्डर करणार आहात, मग तुम्ही विचारून घेणार ना आधी प्रत्येकाला, की तुला काय ऑर्डर करू, तुला काय ऑर्डर करू. तुम्ही चॉईस जाणून घेणार, प्रिफरन्स जाणून घेणार, त्या व्यक्तीची इच्छा काय खायची आहे ते जाणून घेणार. सो तुम्ही इथे तेच विचारताय त्या व्यक्तीला, आणि त्या व्यक्तीने काय सांगितलं, तर मला पिझ्झा खायला जे ते आवडेल. तर अशा प्रकारचा क्वेश्चन बनवण्यासाठी तुम्ही सुरुवातीला व्हॉट यूज करणार आहात, त्याच्यानंतर वुड यूज करा, व्हॉट यूज करून झाला की वुड यूज करा, त्याच्यानंतर व्यक्तीला मेन्शन करा, ज्या व्यक्तीला क्वेश्चन करताय तो व्यक्ती, त्याच्यानंतर लाईक यूज करा, व त्याच्यानंतर ज्या ऍक्शन बद्दल बोलताय ते ऍक्शन. जसं इथं खाण्यासंदर्भात बोललं जात होतं, दॅट्स वाय ऍक्शन यूज केली. ऍक्शनचा पहिला टाईप यूज करतो आपण. फाईन. आणि व्हॉटचा काय अर्थ असतो, तर ज्यावेळेस तुम्हाला काय हे जाणून घ्यायचं असतं त्यावेळेस तुम्ही व्हॉटने क्वेश्चन करत असता. फाईन. पुढचं वाक्य, वेअर वुड यू लाईक टू गो, वेअर वुड यू लाईक टू गो. आता इथे अगेन तुम्ही विचारताय त्या व्यक्तीला काय, तर त्याचा तुम्ही प्रिफरन्स विचारताय, त्याचा डिझायर विचारताय, की तुला कोठे जायला आवडेल, त्याची इच्छाशक्ती, त्याला कोठे जायची इच्छा आहे. ठीक आहे, तुम्ही काय म्हणताय त्याला, की तुला कोठे जायला आवडेल. तो व्यक्ती काय उत्तर देतोय बघा, आय वुड लाईक टू गो टू गोवा, आय वुड लाईक टू गो टू गोवा. याचा अर्थ आहे की मला गोव्याला जायला आवडेल. लक्षात ठेवा, ज्यावेळेस वेअरनी क्वेश्चन केला जातो त्यावेळेस उत्तरामध्ये ठिकाण येत असतं. म्हणजेच वेअरचा क्वेश्चन हा खास करून प्लेस म्हणजेच ठिकाण विचारण्यासाठी आपण करत असतो. तर अशा प्रकारचा क्वेश्चन करण्यासाठी वेअरने सुरुवात करा, त्याच्यानंतर वुड, देन ज्या व्यक्तीला क्वेश्चन करताय, ज्या व्यक्ती संदर्भात क्वेश्चन आहे तो व्यक्ती, त्याच्यानंतर लाईक, व शेवटी ऍक्शन यूज करायची आहे. फाईन. पुढे, हु वुड यू लाईक टू मीट, हु वुड यू लाईक टू मीट. आता याचा अर्थ आहे की तुला कोणाला भेटायला आवडेल, तुला कोणाला भेटायला आवडेल. आता इथे आन्सर दिलं जातंय, आय वुड लाईक टू मीट विराट कोहली, आय वुड लाईक टू मीट विराट कोहली. मला विराट कोहलीला भेटायला आवडेल. ज्यावेळेस तुम्हाला विचारायचं असतं कोणाला, ठीक आहे, कोणाला भेटायला आवडेल, ठीक आहे, कोणा संदर्भात, हा ज्यावेळेस क्वेश्चन करायचा असतो त्यावेळेस तुम्ही हु यूज करणार आहात. यासाठी हुने सुरुवात करा, देन वुड, त्याच्यानंतर ज्याला प्रश्न विचारताय तो व्यक्ती, देन इथे यूज करायचं आहे लाईक, देन तुमचं एक्स्ट्रा डिटेल्स ऍक्शन संदर्भात. ठीक आहे, जसं की इथे ऍक्शन होती भेटण्याची, दॅट्स वाय तुम्ही मीट यूज केलं. पुढे, विच लँग्वेज वुड यू लाईक टू लर्न, विच लँग्वेज वुड यू लाईक टू लर्न. तुला कोणती लँग्वेज शिकायला आवडेल. ठीक आहे, त्याचा चॉईस जाणून घेताय तुम्ही. तर आन्सर दिला जातोय, आय वुड लाईक टू लर्न इंग्लिश, आय वुड लाईक टू लर्न इंग्लिश. याचा अर्थ आहे की मला इंग्लिश शिकायला आवडेल. ओके. आता विच म्हणजे काय, तर कोणती गोष्ट. जर तुम्हाला विचारायचं आहे कोणती गोष्ट, ठीक आहे, किंवा कोणती वस्तू, कोणतं, कोणते, कोणती, हे जेव्हा तुम्हाला जाणून घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही यूज करणार आहात विच. ठीक आहे, तर यासाठी विचने सुरुवात करा. देन आता बघा विचच्या नंतर काय येणार आहे माहिती आहे का, ऑब्जेक्ट येणार आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट येणार आहे. कारण बघा लँग्वेज शिकण्यासंदर्भात तुम्ही विचारताय, पण इथे कोणती लँग्वेज. ठीक आहे, सपोज तुम्ही एखाद्या जेवणाबद्दल बोलताय, कोणतं फूड, विच फूड, कोणती वही, विच बुक, कोणता मोबाईल, विच मोबाईल. अशा प्रकारे विच यूज करा, देन ती गोष्ट किंवा ती वस्तू यूज करा विचच्या पुढे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वुड यूज करायचं आहे. देन ज्याच्या संदर्भात क्वेश्चन आहे तो व्यक्ती, त्याच्यानंतर लाईक यूज करा, लाईक टू, देन पुढे तुम्हाला ऍक्शन जे ते इथे मेन्शन करावे लागणार आहे. ओके. तर आता आपलं पुढचं वाक्य, पुढचा क्वेश्चन, वेन वुड यू लाईक टू स्टार्ट युअर बिझनेस, वेन वुड यू लाईक टू स्टार्ट युअर बिझनेस. याचा अर्थ आहे की तुला तुझा बिझनेस केव्हा सुरू करायला आवडेल. ठीक आहे, तुला तुझा बिझनेस जो आहे तो कधी स्टार्ट करायला आवडेल. ठीक आहे,
आन्सर काय दिलं जातंय? आय वुड लाईक टू स्टार्ट इट नेक्स्ट इयर. आय वुड लाईक टू स्टार्ट इट नेक्स्ट इयर. मला तो पुढच्या वर्षी स्टार्ट करायला आवडेल. ओके. आता बघा, वेन म्हणजे केव्हा. ज्यावेळेस तुम्हाला टाइम लाईन विचारायची असते, टाइम, डेट, डे, मंथ, इयर, अशा प्रकारच्या गोष्टी टायमाच्या संदर्भात, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? वेननी सुरुवात करायची आहे. दॅट्स वाय काय यूज केलंय? वेन यूज केलाय. मग अशा प्रकारचं क्वेश्चन बनवण्यासाठी वेननी सुरुवात करा, देन वुड, ज्याला प्रश्न विचारताय किंवा ज्याच्या संदर्भात क्वेश्चन आहे तो व्यक्ती, देन लाईक टू, देन तुमची ऍक्शन, व जर गरज भासली तर एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. पुढे जाऊयात आपण. व्हॉट वुड यू डू इफ यू हॅड वॉन 1 crore? व्हॉट वुड यू डू इफ यू वोन 1 crore? आता इथे याचा अर्थ आहे, प्रश्न बघा असा केला जातोय की जर तू 1 करोड रुपये जिंकला तर तू काय करशील? आता हे जे क्वेश्चन आहे ना, ते बेस्ड आहे इमॅजिनरी सिच्युएशन वरती. हा क्वेश्चन इमॅजिनरी सिच्युएशन वरती बेस्ड आहे. काल्पनिक प्रश्न आहे हा. खरंच जिंकलाय का तो व्यक्ती 1 करोड? तर नाही जिंकला. तर त्याला काय विचारलं जातंय की तू जर जिंकलास ना 1 करोड तर काय करशील तू? ठीक आहे, तू काय करशील? मग त्याने काय उत्तर दिलं? आय वुड बाय अ हाऊस इफ आय वोन 1 crore. मी जर 1 करोड रुपये जिंकलो ना तर मी घर विकत घे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन करण्यासाठी काय करायचंय आपल्याला? तर हा वॉटचा क्वेश्चन होता. काय हे जाणून घ्यायचे तर आपण वॉटने सुरुवात करतो. फाईन. सो सुरुवात करा तुमच्या WH टाईपने, देन वुड यूज करा. त्याच्यानंतर ज्याच्या संदर्भात क्वेश्चन आहे तो व्यक्ती, आणि ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारताय, ज्या ऍक्शन बद्दल विचारताय, ती ऍक्शन पुढे यूज करा त्या व्यक्तीच्या. आणि इथून पुढे मग तुमचं काय सुरू होतं? तर कंडिशन सुरू होतं तुमचं. तर कंडिशन इफ यूज करा. ठीक आहे, जर तर. देन मग अगेन तो व्यक्ती ज्याला तुम्ही क्वेश्चन केलाय, ज्याच्या संदर्भात तुम्ही क्वेश्चन केलाय तो व्यक्ती. त्याच्यानंतर इथे हॅड यूज करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, काय यूज करायचं तुम्हाला? हॅड यूज करायचं आहे. देन तुम्हाला वर्ब यूज करायचा आहे. काय यूज करायचं आहे? वर्ब यूज करायचा आहे. आणि देन इथे पुढे जे येते एक्स्ट्रा डिटेल्स जे ते तुम्हाला यूज करायच्या आहेत. फाईन. आता आपलं पुढचं वाक्य, वेअर वुड यू गो इफ यू हॅड अ फ्री तिकीट? वेअर वुड यू गो इफ यू हॅड अ फ्री तिकीट? याचा अर्थ आहे की जर तुझ्याकडे फ्री तिकीट असतं. ठीक आहे, आता ही गोष्ट तर होणार नाही, ही गोष्ट कल्पना आहे की तुझ्याकडे जर एक फ्री तिकीट असतं की ज्याच्या बेसिसवरती कुठेही फिरता येईल, तर असं फ्री तिकीट जर तुझ्याकडे असतं तर तू कुठे गेला असता? अगेन हे काय आहे? इमॅजिनरी सिच्युएशन आहे. ओके. सो इथे वेअर यूज केलाय. का वेअर यूज केलाय? बिकॉज तुम्हाला ठिकाण जाणून घ्यायचं होतं, प्लेस जाणून घ्यायचं होतं. आणि हे वाक्य बनवण्यासाठी काय केलं गेलंय? तर वेअरने सुरुवात केली गेली, देन वुड, त्याच्यानंतर व्यक्ती यूज केलाय, त्याच्यानंतर ऍक्शन, देन मग कंडिशनल सुरू होतं. तिथे तुम्हाला इफ यूज करायचं आहे. देन ज्याच्या संदर्भात बोलताय तो व्यक्ती. आता इथे बघा, वस्तू असण्यासंदर्भात बोलायचं होतं, त्याच्यामुळे हॅड यूज केला गेलाय आणि हॅडच यूज करायचं आहे. आणि शेवटी मग त्या वस्तूबद्दल डिटेल्स लिहा तिथे. ठीक आहे, जी गोष्ट किंवा जी वस्तू असती हे बोलायचंय, ती वस्तू किंवा ती गोष्ट पुढे यूज करायची आहे हॅडच्या. फाईन. आता बघा उत्तर काय दिलं त्या व्यक्तीने? तर आय वुड गो टू स्वित्झर्लंड. ठीक आहे, आय वुड गो टू स्वित्झर्लंड इफ आय हॅड अ फ्री तिकीट. जर माझ्याकडे एक फ्री तिकीट असतं तर मी कुठे गेलो असतो? स्वित्झर्लंड मध्ये गेलो असतो. फाईन. पुढे, विच कार वुड यू बाय इफ यू हॅड इनफ मनी? विच कार वुड यू बाय इफ यू हॅड इनफ मनी? प्रश्न असा आहे की तुझ्याकडे जर पुरेसे पैसे असते तर तू कोणती कार विकत घेतली असती? ठीक आहे, जसं आपण आधी चर्चा केली, कोणतं हे जाणून घ्यायचं तर विच यूज करावं लागणार आहे तुम्हाला. फाईन. सो विच कार वुड यू बाय इफ यू हॅड इनफ मनी? तुझ्याकडे जर पुरेसे पैसे असते तर तू कोणती कार विकत घेतली असती? उत्तर आहे आय वुड बाय अ BMW इफ आय हॅड इनफ मनी. आय वुड बाय अ BMW इफ आय हॅड इनफ मनी. माझ्याकडे जर पुरेसे पैसे असते तर मी BMW ही कार विकत घेतली असती. आता हा क्वेश्चन बनवण्यासाठी काय केलं गेलंय? तर विच सुरुवातीला यूज केला आहे, त्याच्यानंतर वस्तू, कारण की लक्षात ठेवा विच नंतर नेहमी आपण वस्तू यूज करतो.
सो दॅट्स वाय वस्तू किंवा ती गोष्ट. देन वूड यूज करायचा आहे. त्याच्यानंतर ज्याला क्वेश्चन विचारला जातो तो व्यक्ती. देन ॲक्शन यूज करा, ज्याच्याबद्दल तुम्ही विचारताय ते ॲक्शन. आणि पुढे मग कंडिशन असणार आहे की जर असं असतं तर, त्यासाठी इफ यूज करावा लागणार आहे. देन तो व्यक्ती यूज करा. त्याच्यानंतर बघा इथे वस्तू किंवा कुठली तरी गोष्ट असती तर असं बोललं जात होतं ना, दॅट्स वाय हॅड यूज केलाय. आणि मग जी वस्तू किंवा जी गोष्ट असती तर असं तुम्ही बोलताय ती गोष्ट पुढे यूज करा. जसं इथे इनफ मनी बद्दल विचारलं जात होतं, दॅट्स वाय इनफ मनी जे इथे पुढे यूज केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वुड यू लाईक टू ड्रिंक. व्हॉट वुड यू लाईक टू ड्रिंक याचा अर्थ आहे की तुला काय प्यायला आवडेल. ठीक आहे, तुला काय प्यायला आवडेल. आता इथे अगेन काय केलं जातंय, तर जवळपास त्या व्यक्तीची जे ते चॉईस जाणून घेतली जाते, त्याचा प्रिफरन्स जाणून घेतला जातोय. किंवा ह्या अशा प्रकारे आपण जे ते ऑफर किंवा इन्व्हिटेशन पण देऊ शकतो. फाईन. सो व्हॉट वुड यू लाईक टू ड्रिंक, तुला काय प्यायला आवडेल. तर उत्तर काय बघा, आय वुड लाईक टू ड्रिंक कॉफी. आय वुड लाईक टू ड्रिंक कॉफी याचा अर्थ आहे की मला जे ते कॉफी प्यायला आवडेल. फाईन. पुढचं सेंटेन्स, वेअर वुड यू लाईक टू लिव्ह. वेअर वुड यू लाईक टू लिव्ह, तुला कोठे राहायला आवडेल. याचं उत्तर दिलं जातंय, आय वुड लाईक टू लिव्ह इन पुणे. आय वुड लाईक टू लिव्ह इन पुणे याचा अर्थ आहे की मला पुण्यामध्ये राहायला आवडेल. ओके, मला पुण्यामध्ये राहायला आवडेल. ओके, सो अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, देन येस नो टाईप क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर WH क्वेश्चन्स सुद्धा जे ते कव्हर केलेले आहेत. WH क्वेश्चन्सचं आन्सर हे आपण या फॉर्मॅटमध्ये देतो, लक्षात ठेवा, फक्त पॉझिटिव्हमध्ये. फाईन. म्हणजे जेवढे पण आन्सर्स आहेत ते पॉझिटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेले आन्सर्स आहेत. ओके, सो आय होप तुम्हाला हे लेसन जे ते आवडलं असेल. तुम्हाला जर हे लेसन आवडलं असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला जर लेसन्स आपले आवडत असतील तर कमेंट करा आवर्जून, बिकॉज बघा तुमचे कमेंट्स हे आम्हाला नेहमी मोटिवेट करत राहतात नवीन लेसन्स बनवण्यासाठी, नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि हा लेसन तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या संपूर्ण कोर्सची प्लेलिस्ट मी कमेंटमध्ये जे ते ॲड केली. देन ह्या संपूर्ण कोर्सची प्लेलिस्ट ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे व्हिडिओच्या. ओके, सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कोर्स, हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.